वन्दे देवं वन्दे देवं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं सतत शुचिस्मित मुखारविन्दं सतत शुचिस्मित मुखारविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं वन्दे देवं गोविन्दं सतत शुचिस्मित मुखारविन्दं सतत शुचिस्मित सतत शुचिस्मित मुखारविन्दं करुणालय लोचनारविन्दं करुणालय लोचनारविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं शङ्खचक्रयुत करारविन्दं शङ्खचक्रयुत करारविन्दं शङ्खचक्रयुत करारविन्दं वन्दे देवं गोविन्दं शङ्खचक्रयुत करारविन्दं गदापद्मयुत भुजारविन्दं गदापद्मयुत भुजारविन्दं वन्दे देवं वन्दे देवं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं हृदयास्थित भृगुपदारविन्दं हृदयास्थित भृगुपदारविन्दं हृदयास्थित भृगुपदारविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं हृदयास्थित भृगुपदारविन्दं मम हृदयास्थित पदारविन्दं मम हृदयास्थित मम हृदयास्थित मम हृदयास्थित पदारविन्दं मम हृदयास्थित गोविन्दं मम हृदयास्थित पदारविन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं गोविन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं भावुकजन परमानन्दं वन्दे देवं गोविन्दं वन्दे देवं वन्दे देवं वन्दे देवं
गोविन्दम् अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते. आज आपल्याला भगवान श्रीकृष्णाच्या स्वरूपातलं एक रूप आपल्या पुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. या तऱ्हेची विषयाची मांडणी मी करणार आहे. ती सगळ्यांनाच भावेल असं मला वाटत नाही, तशी अपेक्षाही नाही. पण ज्या तऱ्हेचा श्रीकृष्ण मी आपल्याला सांगणार आहे, ज्या स्वरूपामध्ये कृष्ण आपल्या पुढे उभा करणार आहे, त्या स्वरूपातला कृष्ण जर आपण लक्षात ठेवला असता तर आज जी आपल्या देशाची दुर्दशा झाली आहे ती झाली नसती असं मला वाटतं. म्हणून श्रीकृष्णाची अनेक अंग लोकांना माहिती आहेत. तो भक्ताचा परमेश्वर आहे. गोपिकांचं जीवन होता आणि आज अनेक भक्त त्याची उपासना करताना स्वतःला गोपी भावात नेऊन उपासना करतात. आपल्याच देशातलं महत्वाचं उदाहरण सांगायचं तर गुलाबराव महाराज स्वतःला श्रीकृष्णाची पत्नी म्हणवत, ज्ञानेश्वरांची कन्या आणि श्रीकृष्णाची पत्नी, आणि म्हणून त्यांनी आपल्या अद्वैताचं नाव जरा अभिनव पद्धतीने मधुराद्वैत ठेवलं. आणि अशी विशेषणे लावणं ठीक आहे, आपापल्या रुचीप्रमाणे लावावी. आमचे दादा नेहमी म्हणत असत, दासगुणू महाराज, की हे बघ म्हणले, एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं जग अद्वैताशी भांडू शकतं, अद्वैताला कोणाशी भांडता येत नाही. पण तो कोणाशी भांडायला आला की त्याने द्वैत स्वीकारला असं होतं. पण याचा अर्थ अद्वैताचा काही सिद्धांत नाही, जे कोण काय म्हणेल ते खरंच असं नसतं. पण भांडण नसतं, मतप्रतिपादन असतं, पण भांडण नसतं. आणि हे अद्वैताचं जे तत्वज्ञान आहे ते कळत न कळत सगळ्या हिंदू समाजाने स्वीकारलं. त्यामुळे हिंदू समाज तुला जगायचा अधिकार नाही असं कधी म्हणत नाही. मला मारू नको म्हणजे झालं असं म्हणायला पाहिजे होतं, तेवढंही म्हटलं नाही, ती आपली चूक झाली. म्हणून श्रीकृष्णाचं एक वेगळं स्वरूप आपल्यापुढे मांडायचा प्रयत्न करणार आहे. श्रीकृष्ण, आजची थोडी आधुनिक भाषा वापरायची तर बहुआयामी व्यक्तिमत्व आहे, मल्टी डायमेन्शनल असं स्वरूप आहे. आणि यातला कोणता पैलू फिका आहे, कोणता पैलू अधिक तेजस्वी आहे असं काही म्हणता येणार नाही. हिऱ्यातले पैलू लहान मोठे असतात, पण प्रत्येक लहान मोठ्या पैल्यातून हिऱ्याचंच तेज प्रगट होत असतं आणि त्यातून हिऱ्याचाच मोठेपणा सिद्ध व्हायचा असतो. हिरा एकरूप जरी असला तरी रत्न म्हणून वापरताना, अलंकार म्हणून वापरताना त्याची सगळी शोभा प्रगट व्हायची असेल तर त्याला पैलू पाडावे लागतात, आणि पैलू एकापेक्षा दुसरा निराळा असतो. पण पैलू निराळा आहे म्हणून रत्न निराळं जसं आपण म्हणत नाही, तसं श्रीकृष्णाचा एक पैलू मी आपल्याला दाखवणार आहे, पण त्यामुळे दुसरा श्रीकृष्ण कुणीतरी असं समजायचं काही कारण नाही. म्हणजे जो वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला, जो यशोदा आणि नंदानं वाढवला, नंतर ज्याने कंसवध केला, इतर राक्षसांचा संहार केला, पांडवांना सहाय्य केलं, पांडवांना विजय मिळवून दिला, आणि शेवटी आपलेच जातभाई हे समाजाला घातक होतील हे लक्षात घेऊन हे यादव सगळे अनावर झाले आहेत, माझ्या मागे जगाला उच्छाद देतील, तेव्हा यांना संपवलं पाहिजे म्हणून सगळे यादव संपले. 2-3च कसे सुटले कोण आठवत, पण बाकी सगळे संपले आहेत, काही शंका नाही. श्रीकृष्णाने आपल्या हाताने आपल्या समोर संपवले, त्यांना आपल्या हाताने नाही आपल्या समोर संपवले, आणि मग शांत मनाने आपणही निर्वाण पत्करलं. यात श्रीकृष्णाच्या अनेक भूमिका व्यक्त होतात.
तो लढिवाळ श्रीकृष्ण आहे, यशोदानंद वर्धन आहे. गोकुळ सगळं त्यानं आपल्या मुठीत ठेवल्यासारखं आहे. गोकुळातल्या त्याच्या, आणि त्या इतक्या मनोहर आहेत, इतक्या आकर्षक आहेत की अगदी त्या मानाने कितीतरी अलीकडचे सत्पुरुष सुद्धा चरित्र ते वाटे गावे केले देवी गोकुळी असं म्हणतात की गोकुळामध्ये जे भगवंताचं चरित्र गायलं गेलं, रचलं गेलं, तेच गावंसं वाटतं. आणि म्हणून भगवंताच्या बाललीला अनेक संतांनी गायलेल्या आहेत. नामदेवाच्या आहेत, तुकाराम महाराजांच्या आहेत, आणखीनांच्या आहेत, आणि अतिशय सुंदर आहेत त्या. अंतःकरण भरून येतं वाचताना. तत्वज्ञानी आहे, गीतेसारखं थोर तत्वज्ञान त्यांनी उभं केलं की ज्या तत्वज्ञानाच्या बळावर शंकराचार्यांच्यापासून अगदी विनोबांच्या पर्यंत सगळे प्रज्ञेचे महापुरुष त्यावर जगले. गांधीजींना सुद्धा आपलं जे काही तत्वज्ञान आहे ती गीतेवर आधारित आहे असं म्हणावं लागलं. अनासक्ती योग. तेव्हा कोणाला, लोकमान्य टिळकांना आपलं तत्वज्ञान गीतेवर आधारित आहे असं सांगावं लागलं. आणि ही सगळी मोठी माणसं आहेत. टिळक आणि विनोबांतर अगदी प्रज्ञेचे महापुरुष आहेत अलीकडच्या काळातले. शंकराचार्यांची ती स्थिती आहे, कोणीही आचार्य बुद्धिमत्तेत कमी नाही, पण त्यांचं तत्वज्ञान गीतेवर आधारित आहे. त्याशिवाय आचार्य पदाला योग्य होत नाही अशी आपली समजूत आहे की उपनिषदावर लिहिलं पाहिजे, त्यांनी ब्रह्मसूत्रावर लिहिलं पाहिजे, गीतेवर लिहिलं पाहिजे. आणि त्या लिहिण्याचं तात्पर्य असं बसलंय, उपनिषद एक सांगतं, गीता दुसरं सांगते, हे तिसरं सांगतं असं नाही. जे उपनिषद सांगतं तेच ब्रह्मसूत्र सांगतं, जे ब्रह्मसूत्र सांगतं तेच गीता सांगते. तिन्हीमध्ये तत्वज्ञान एक आहे हे सांगावं लागतं, भले त्यांचे आविष्कार निर्णय असोत. 10 उपनिषदापैकी कोणतेही उपनिषद एकाच भाषेत बोलत नाही, पण तरी त्याचं सार एक असतं. आणि ते ब्रह्मसूत्रामध्ये व्यासांनी रचून दाखवलं. आणि व्यासांच्या ब्रह्मसूत्रावर पुन्हा 5 भाष्यकारांनी भाष्य वेगळी लिहिलीच. आणि त्यात अगदी अद्वैतापासून शुद्ध द्वैतापर्यंत, म्हणजे केवळ द्वैतापर्यंत सगळे प्रकार झाले. काल मी त्याचा थोडा निराळ्या संदर्भात ते सांगितलं होतं. तेव्हा तो तत्वज्ञानांचा कृष्ण आहे, तोही कृष्णच आहे. तो त्या गोकुळच्या कृष्णापेक्षा निराळा नाही. कारण मध्ये आपल्याकडे एक विद्वानांची एक परंपरा निघाली होती की कोणीही एका माणसाला एक राहू द्यायचं नाही. ते 2 आहेत, 3 आहेत, 4 आहेत असं काहीतरी म्हणायचं. तेव्हा गोकुळातला कृष्ण निराळा आणि पुढे राजकारणात ज्यांनी पांडवांना सहाय्य केलं तो कृष्ण निराळा असं म्हणणारे लोक नाही. तर तसं नाही. गोकुळातल्या कृष्णावर प्रेम करणारे लोक आजही आहेत, पुढे राहतील, ते राहावेतही. पण त्यातल्या काही लोकांना असं वाटतं की कृष्ण गोकुळात होता तोपर्यंत बरा होता, पुढे गोकुळाच्या बाहेर पडला आणि बिघडला म्हणा. मग तो राजकारणी करू लागला. जणू राजकारणी बिघडलेल्या माणसांचं आहे. अलीकडे पाहिलं म्हणजे तसंच वाटतं, ती गोष्ट निराळी. पण राजकारणी मुळात बिघडलेल्या माणसांचं नाही. राजकारणी समाजाच्या कल्याणाचं एक साधन आहे, फार महत्वाचं साधन आहे. आणि म्हणून आपल्याकडे राजाला विष्णूचा अवतार म्हणतात. पण तो कोणता राजा प्रकृतिरंजनात असला तर, आणि असं राजकारण कसं करावं किंवा अशा राजकर्त्याच्या पाठीशी कसं उभं राहावं हे श्रीकृष्णाने दाखवून दिलं. श्रीकृष्ण कधीही आसनावर बसला नाही, कोणतंही सिंहासन त्याने घेतलं नाही. अनेक उलथी पालथी केली सिंहासनं. म्हणजे जरा अलंकारिक शब्द वापरायचे. एशा निमेषोन्मेषाभ्याम, त्याच्या निमेषोन्मेषाबरोबर राज्य उभी राहिली आणि राज्य कोसळली. पण कोणतेही सिंहासन याने स्वीकारलं नाही. पहिल्या प्रथम कसोटी लागली कंसवधाच्या वेळेलाच. कंसाला ठार मारला, बुकलून ठार मारला, निशस्त्रवध, यज्ञात बोकडाचा करतात तसा. पण जेव्हा सिंहासनावर बसायचा प्रसंग आला तर सगळी मथुरावासी लोक आता कृष्णाने राज्य ग्रहण करावं, कारण ते राज्याचा एक नियम आहे, दुसरा बसल्याशिवाय पहिल्याचं काही करता येत नाही, निदान घोषित तरी करावा लागतो. मग राज्याभिषेक समारंभ थाटाने होईल तो नाही राहा, पण तो घोषित केला पाहिजे. कारण त्या इंग्लंडमध्ये अशी परंपरा म्हणतात, किंग इज डेड, लॉंग लिव्ह द किंग. लगेच एकाच्या नंतर आता मेला तो किंग कोणता, बसला तो किंग कोणता, 2 निराळे निश्चित. पण तो त्याचं काही करण्यापूर्वी दुसऱ्या राज्यावर बसवला पाहिजे. तेव्हा निदान कृष्णाच्या नावाने घोषित तरी करावं, शपथविधी होईल तेव्हा होईल. कृष्णानं तेही न करलं. कंसानं आपल्या बापाला तुरुंगात घातला होता, त्या उग्रसेनाला सोडून आणला आणि सिंहासनावर बसवलं. परिणाम काय झाला?
एकदा जनतेनं आपल्या हृदय सिंहासनावर कृष्णाला जे बसवलं तो अजून उतरलाच नाही खाली. एक सिंहासन त्यानं स्वीकारलं नाही. जनतेच्या हृदय सिंहासनावर भगवान श्रीकृष्ण अजूनही विराजमान आहे. हे कसं घडलं? हे अत्यंत त्यागी, अत्यंत समर्थ, अत्यंत निस्पृह, अत्यंत चतुर असं व्यक्तिमत्व होतं म्हणून. आपल्याला गोपी जनवल्लभ कृष्ण माहिती आहे, नंदनंदन माहिती आहे, राधाधर मधु मिलिंदही माहिती आहे. आणि हे सगळे शब्द उच्चारताना कोणीही भक्ताला कधीही खंत वाटत नाही की आपण काही भलतंच उच्चारतो. आता राधाधर मधु मिलिंद कृष्णाला म्हणणं म्हणजे शृंगारातल्या अगदी अर्क उपमा आहे. पण आपण शृंगार गातो हो असं कोणत्याही भाविकाला कधीही वाटत नाही. राधाकृष्णाची चित्र एकमेकाच्या गळ्यात हात घातलेली असतात, तशीच काढलेली असतात. ती पाहताना काही चमत्कारिक वाटत नाही. आपण दोन महान व्यक्तीचं दर्शन घेतो अशीच भावना असते. हा, आजच्या लोकांना काय वाटलं निराळं, कारण त्यांना शुद्ध बुद्धीच नसते. आणि हे झालंय. मागे एका मासिकामध्ये रामचंद्राचं ते ध्याये दाजानुभवम जे चित्र आहे ना, त्यात वामांकार रूढ सीता असं वर्णन आहे. आणि ते चित्र छापलं गेलं. त्याच्यावर टीका काय झाली की चित्र लोकप्रिय का झालं? ते म्हणजे सीतेला इतकं जवळून घेतलेला राम लोकांना पाहायला आवडला म्हणून हे इतकं लोकप्रिय झालं. आता कपाळ याला काय सांगावं? काय आहे, अंतःकरणात सद्भाव काही असतो आणि तो सद्भाव निर्णया माध्यमातून प्रगट होतो हे माहित नाही लोकांना. ज्ञानेश्वर महाराजांनी भक्त आणि ईश्वर यांचं नातं सांगत असताना काय नातं सांगितलं आपल्याला माहिती आहे का? तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा भक्त ही माझी वल्लभा. म्हणजे त्यात आणखी नाही, पती पत्नी शब्द नाहीत, म्हणजे निदान अधिकृत तरी झालं असतं. हे सगळं अनधिकृतच आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतो तो वल्लभा ती माझी प्रेयसी आहे, तो माझी प्रेयसी आहे, भक्त माझी प्रेयसी आहे आणि मी तिचा प्रियकर आहे. आता प्रियकर प्रेयसी हे शब्द वापरताना सुद्धा अंतःकरणात शृंगार न येता केवळ भक्तीचाच उदय होत असेल ते कृष्णाचं केवढं मोठेपण आहे. आणि त्याने आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिलं. म्हणून आजच दुपारी कोणीतरी एक प्रश्न विचारला होता की राधा कृष्णाचं आणि गोपी कृष्णांचं इतकं प्रेम होतं, त्या गोपी पुढे कशा गेल्या नाहीत, कोकणातच कशा राहिल्या? मी म्हणते आपल्याकडे प्रेमाच्या प्रकरणामध्ये नारद भक्त सूत्रामध्ये सगळ्यात मोठं वर्णन जे भक्तीचं केलं आहे ते परमविरहासक्ती या नावात केलं आहे. ही भक्तीची सगळ्यात चांगली कल्पना कोणती? कारण ती 11वी आहे. त्याच्या आधी दास्यासक्ती, सख्यासक्ती, स्मरणासक्ती, कांतासक्ती वगैरे पुष्कळ आहेत आणि शेवटी परमविरहासक्ती म्हटलंय. म्हणजे विरहातच आनंद आहे. आता हे कळायला शरीराच्या पलीकडे जावं लागेल की नाही, सामान्य मृण्मय देहाच्या पलीकडे जावं लागेल की नाही, त्याशिवाय विरहातला आनंद कसा कळायचा? अरे सामान्य प्रेमिकांना सुद्धा कळतो म्हणे. कुणीतरी एका उर्दू कवीने म्हटलंय वसल में मजा नाही इंतजार में मजा है. आता इंतजार में जर खरीच मजा असेल ते देहाच्या पलीकडे गेले की नाही, आणि देहाच्या पलीकडे गेलं तर कोणत्याही प्रेमाला अपवित्र असायचं काय कारण आहे? म्हणून ही परमविरहासक्ती राधाकृष्णाचे गुणांबताना कोणाच्या क्षणात शंका उत्पन्न होत नाही. आता नवीन डोकी काय करतील असा नेम नाही, पण अगदी जुन्या काळातल्या कुटुंबवत्सल अत्यंत सात्विक अशा स्त्रिया सुद्धा राधाकृष्णाची गाणी मोकळ्या मनाने गात असत. त्यांना कधी शंका येत नसते. असाही कृष्ण आहे, पण एवढाच कृष्ण नाही. म्हणून मी आपल्याला सांगितलं की भक्तांचा कृष्ण सगळ्यांना माहिती आहे. गीता म्हणत असल्यामुळे तत्वज्ञानी कृष्ण बहुतेकांना माहिती आहे. त्याचा आधार घेतल्याशिवाय आपलं तत्वज्ञान सिद्ध करता येत नाही अशी ज्ञान भारतात तरी परंपरा आहे. पण हे बहुधा कोणी लक्षात ठेवत नाही. तेव्हा आपल्या पुढे मी आज राजकारणी कृष्ण सांगायचा प्रयत्न करणार की कृष्णाने राजकारण कसं केलं. कृष्ण पांडवांच्या मागे उभा राहिला. एक विद्वानाला म्हणलं काय करणार, पांडव त्याचे नातेवाईक होते. म्हणजे भाई भतीजावाद हा नवीन निर्माण झालेला आहे. कृष्णाला भाई भतीजाशी काही संबंध नाही. दुर्योधनाची मुलगी कृष्णाच्या मुलाला दिलेली आहे, ते व्याही आहे की नाही. पांडव जसे त्याचे आतेभाऊ आहेत
तसं शिशुपाल त्याचा आतेभाऊच आहे. एका आतेभावाला मारला आणि दुसऱ्या आतेभावाला हाताशी धरला, हा काय उद्योग आहे? तेव्हा नातेवाईक म्हणून जवळ केला नाही, नातेवाईक म्हणून मारलाही नाही, धर्माच्या आड येतो म्हणून मारला आहे आणि धर्माचं रक्षण करण्याला उपयुक्त आहे म्हणून जगवलं आहे. आणि या सगळ्या साहित्यिकांच्या अलीकडच्या दुर्दैवानी त्यांचा सगळ्यात लाडका असलेला जो कर्ण, त्यालाही हे उजाडलं आहे. ते जे सांगतात ते कर्णाचं मोठेपण मुळीच खरं नाही. कर्ण उदार नव्हता, कर्ण भीमार्जुनांच्या पेक्षा शूर नव्हता. भीष्म द्रोणाशी त्याची तुलना करता येणार नाही. तो अत्यंत घाबरट आहे, पळपुटा आहे. आपल्या संरक्षणाकरता आलेल्या माणसाला सुद्धा तो वाचवू शकत नाही, इतका नेभळा आहे. याच्या उलट अर्जुनाची स्थिती आहे. अर्जुन ज्याच्या पाठीशी उभे असेल त्याला काही करता येत नसे कोणाला. त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे भीष्माचार्यांचं. भीष्म हे अतिशय संयमी, फार मोठं व्यक्तिमत्व. महाभारतामध्ये कृष्णाच्या खालोखाल कोणाला मोठं म्हणायचं असेल तरी भीष्मालाच म्हणावं लागेल, इतकं भीष्माचं व्यक्तिमत्व मोठं आहे. पण प्रकार निर्णायक. कृष्ण हा समष्टी धर्माचा पालन करता आहे आणि भीष्म व्यष्टी धर्माच्या आग्रहावर उभे आहेत. दोघे माणसं मोठी आहेत. त्या भीष्माला त्यांचे नियम आहेत काही. तर सगळ्यांना माहिती आहे की शिखंडी हा जो आहे द्रौपदीचा भाऊ, तो जन्मानं स्त्री होता, पुढे त्याचं लिंग परिवर्तन झालं आणि तो पुरुष झाला. ते गोदीचा गोविंद झाले जे आपण पुष्कळ घराण्यात ऐकतो. तसे त्यावेळेला काहीतरी झालं. तिथे त्या जुन्या पद्धतीप्रमाणे शापाचं वर्णन आहे. आमचा शापावर विश्वास नाही, ठीक आहे असं होतं याच्यावर तर विश्वास आहे. आता शापानं झालं का नाही हा प्रश्न स्वतंत्र, पण असं होतं. तेव्हा जन्मानी स्त्री होता, पुढे तो पुरुष झाला. पण भीष्म म्हणाला जन्मानी स्त्री आहे, मी याच्याशी लढणार नाही. म्हणून तो शिखंडी, ज्या अर्थाने शिखंडी शब्द आज वापरतात तो अर्थ खरा नाही. हा तृतीयपंथी नाही, चांगला पराक्रमी आहे, शूर आहे. पण तो आधीबाई होता, मग बुवा झाला. त्यामुळे भीष्म म्हणले मी याच्याशी लढणार नाही. दुर्योधन लुच्चा, तो म्हणला म्हणजे याचा अर्थ असा शिखंडीला पुढे करून हे भीष्माला मारतील. दुर्योधनानं युद्धाला सुरू होता होता, आरंभ होता होता आपल्या सगळ्या वीरांना सांगितलं. कर्ण तर होत नव्हताच तिथे, कारण तो मोठा बृहस्पती. तो म्हणला भीष्म जिवंत आहे तोपर्यंत मी लढणारच नाही. का? मी पराक्रम करीन आणि श्रेय भीष्माला मिळेल. सेनापतौ यशोवंता म्हणून मी सैनिक लढणारच नाही. हा सैनिक, आता मला खरंच सांगा, सेनापतीला यश मिळेल म्हणून जर सैनिक लढणारच नाही तर काय होईल? प्रत्येकाला सेनापती करणं शक्य आहे का? अगदी जम्बो मंत्रिमंडळासारखं केलं तरी प्रत्येक सैनिकाला कसं सेनापती करणार तुम्ही? तो कुणीतरी एक सेनापती, बाकी त्याचे सैनिक असंच राहणार. आता पराक्रम बाकीचे सैनिक करणार. कदाचित मागे तंबूत बसून नुसतं सूचना देत असेल, असं करा तसं करा. सेनापतीला यश मिळेल म्हणाले म्हणून मी लढणार नाही. हा लढणार नाही बहादर. आणखी नाही काही कारण आहे त्याची, पण ती सगळी कर्णाला दूषण देणारीच आहेत. कर्णाचं गौरव करणारं एकही कारण त्यात नाही. हा घरी बसला होता. पण उरलेले जे होते दुःशासन, शकुनी, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, त्या सगळ्यांना दुर्योधनाने सांगितलं होतं की त्या शिखंडीला भीष्माच्या पुढे येऊ देऊ नका. त्यात भीष्मांचा घात आहे. आणि म्हणून गीतेच्या आरंभी सुद्धा भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एवही असं दुर्योधनाचं वर्णन आहे की तुम्ही भीष्माचं रक्षण करा. भीष्माचं रक्षण करा म्हणजे काय? ते शिखंडी मारा, का ठार मारा, पळवून लावा, काही करा, पण त्याला भीष्माच्या पुढे थांबू देऊ नका. एकदाही हे जमलं नाही कोणाला. अर्जुन पाठीशी आहे, शिखंडीला हात लावू शकत नाही कुणी. आणि याच्या उलट पुष्कळच गोष्टी आहेत, पण एक नमुना म्हणून सांगतो. अभिमन्यूला जेव्हा मारला, मला महाभारताची कथा सांगायची नाही आपल्याला, तर अनुक्रम तसा असणार नाही. त्या प्रसंगाने ज्या गोष्टी त्या मागोपुढे होतील, कारण त्या संदर्भात महत्वाच्या आहेत म्हणून मी आपल्याला सांगतोय. पांडवांच्या शौर्याचं वर्णन करायचंय म्हणून मी आपल्याला सांगतोय, कारण रक्षण करणारा शूर असला पाहिजे. दुबळा काही उपयोगाचा नाही. तेव्हा अभिमन्यूला मारला तेव्हा अर्जुन कुठेतरी गुंतलेला होता. ती योजना होती कौरवांची, त्याला कुठेतरी गुंतून ठेवायचा, संशप्त नावाची सेना निर्माण करायची आणि इकडे पराक्रम करायचा आहे. अर्जुन तिथनं सुटला आणि रणांगणावर आला. वृषसेन कर्णाचा पुत्र, द्रोणाचार्यांचं सेनापतित्व आहे, तो लढतोय, तोही पराक्रम आहे चांगला. पांडवांच्या सैन्याने जरा पंचायत केली त्यांनी. अर्जुन तिथे येऊन पोहोचला.
मागे कर्ण आहे, दुर्योधन आहे, दुःशासन आहे. यानं गर्जना करून सांगितलं, म्हणजे कर्ण, दुर्योधना, दुःशासना, मी पाठीशी नसताना माझ्या मुलाला तुम्ही सगळ्यांनी मिळून अन्यायाने ठार मारलायत. आता तुम्ही सगळे पाठीशी आहात. मी वृषसेनाला मारणार आहे, त्याला हिंमत असली तर वाचवा. यांनी पराक्रमाने वृषसेनाला ठार मारला. कर्ण त्याला वाचवू शकला नाही, आपल्या मुलाला सुद्धा. पाठीमागे हजर असताना एक साहित्यिक आहे, ती मला भेटली. ते म्हणजे हो अनंतराव, म्हणजे मी सन्यास घेतला नव्हता त्याला. वृषसेनाला मारलं यात अर्जुनाचा काय पराक्रम आहे? म्हणजे मुळीच नाही. वृषसेनाला मारलं यात अर्जुनाचा काही पराक्रम नाही. कर्ण त्याला वाचू शकला नाही, हा अर्जुनाचा पराक्रम आहे. कर्ण भीमाशी लढतोय, गदायुद्ध नाही, धनुर्युद्ध आहे. भीम मोठा विलक्षण योद्धा आहे, असा मुसंडी मारायचा. आणि जिथे कुठे, कारण त्याची प्रतिज्ञा आहे, 100च्या 100 कौरवाला ठार मारीन. तेव्हा कौरवांच्याकडे लक्ष ठेवून पुढे घुसायचा. मध्ये सगळे त्या हत्तीच्या पायाखाली जे चिरडतात तसे चिरडले जायचे आणि ती कौरवांची पोरं मारायचा. कर्ण त्याला वाचवायला पुढे येईल, कर्णाशी लढायचा. कर्ण घाबरून पळायचा आणि कर्णाला वाचवावं भीमाच्या तावडीतून म्हणून दुर्योधन ओरडून सांगायचा, शीघ्रं गच्छत भद्रं वो राधेयं परिरक्षत भीमसेन भयागाधे मज्जंतम व्यसनार्णवे. अरे धावा धावा, त्या कर्णाला वाचवा. भीमानं निर्माण केलेल्या भीतीच्या समुद्रामध्ये तो गटांगळ्या खातोय. दुर्योधनाचे 5-6 भाऊ धावू यायचे, भीमानं त्यांना ठार मारायचं. कर्णाला त्यांचं संरक्षण करता यायचं नाही. ते मरून पडले की अश्रुपूर्ण मुख कर्ण हा कश्मलम पदिबद्धते, याच्या डोळ्यात अश्रू यायचे, याचं तोंड काळं पडायचं. त्या प्रेताला प्रदक्षिणा घालायचा आणि म्हणायचा थँक्यू व्हेरी मच. अरे की तुमच्यामुळे मी इतका वेळ तरी वाचलो. आता हा पराक्रम. आणि म्हणून धृतराष्ट्र कळवळून म्हणतो की अरे याच्या बळावर माझ्या मुलानं युद्ध सुरू केलं, हा इतके वेळा पळाला. कृतवान यानी युद्धानी कर्ण पांडुसुतैसह सर्वत्र पांडवा कर्ण माझे यंत्रणाजिरे. अरे इतके चकमकी झाल्या, एकाही चकमकीत कर्णाचा विजय झाला नाही की रे, सगळ्या हरलाच तो. हा कसा पराक्रमी? तेव्हा तो पराक्रमी नाही, उदारही नाही. ज्या कवचकुंडलाचा मोठा गौरव केला जातो आणि इंद्रानं फसवून त्याच्याकडनं आणली जातात असं म्हटलं जातं, हे काही प्रमाणात खरं आहे. इंद्र ब्राह्मण वेशात गेला होता, पण हा येणारा ब्राह्मण वेशातला इंद्र हे कर्णाला आधी कळलं होतं. ते सूर्यानंच त्याला सांगितलं होतं, तू त्याला कवचकुंडल देऊ नको म्हणला होता. हा त्याला ऐटीने सांगतो, माझे धनुष्यबाण मला पुरे आहेत, मी परशुरामाचा शिष्य आहे, मी द्रोणाचार्याचा शिष्य आहे, कृपाचार्याचा शिष्य आहे. द्रोणाने काही शिकवलंच नाही असं कादंबरीकार म्हणतो, कर्ण म्हणत नाही. द्रोणानं फक्त त्याला ब्रह्मास्त्र दिलं नाही. आणि का दिलं नाही? तो सूतपुत्र होता म्हणून दिला नाही. क्षत्रिय, कारण ते जातीवाद यांना उकरून काढायचा नसलेला, या जातीवादाचा काही संबंध नाही. द्रोणाने फक्त अर्जुनाला ब्रह्मास्त्र शिकवलं आणि लाडका म्हणून अश्वत्थाम्याला शिकवलं. दुर्योधनाला शिकवलं नाही, युधिष्ठिराला शिकवलं नाही, भीमाला शिकवलं नाही, दुःशासनाला शिकवलं नाही. आता हे तर सगळे क्षत्रिय होते ना, त्यांना का नाकारलं? जर क्षत्रिय म्हणूनच द्यायचं होतं आणि क्षत्रिय म्हणून नाकारायचं होतं, क्षत्रिय नाही म्हणून नाकारायचं होतं, तर फक्त कर्ण नाकारायचा, एकलव्य तर आधीच संपला होता. बाकीचे धन सगळ्यांनी द्यायची, कोणाला दिलं नाही. अरे साधं पिस्तूल मिळवायचं झालं तर केवढा ताप होतो. हे तर ब्रह्मास्त्र आहे, फार श्रेष्ठ अस्त्र आहे. याच्यावर एकच अस्त्र संभव नाही आणि ते म्हणजे पाशुपत, बाकी अस्त्रच नाहीत. का दिलं नाही? दौरात्म्यं चापि कर्णस्य, दौरात्म्यं चापि कर्णस्य. कर्णाचं दुरात्मत्व जाणून, तो दुरात्मा हे जाणून द्रोणांनी दिलं नाही. सूत म्हणून दिलं नाही असं नाही. पण ह्या कादंबरीकारांना आणि साहित्यकारांना कुणी सांगावं, म्हणाले ते लिहून ठेवतात. आणि लोकांना असं वाटतं की आता हा जो सांगतोय हेच खोटं. इतके 8 आवृत्त्या निघाल्या, 10 आवृत्त्या निघाल्या, सरकारी पारितोषिकं मिळाली, विद्यापीठाला पुस्तक लावलंय. आता तू कोण शहाणा? हे खरं आहे बाबा, मला पारितोषिक मिळालं नाही, माझं पुस्तक कोणी विद्यापीठाला लावलं नाही. पण मी खोटे बोलतोय सिद्ध करून दाखव ना. मी अनेक वेळा सांगितलं की मी बोलतो हे जर खोटं सिद्ध झालं, हा म्हणजे आता एक आहे, कर्ण थँक्यू म्हणाला नाही, तुम्ही का थँक्यू म्हणाला, हे खोटं आहे. पण द्रोणाचार्याच्या भीमानं मुलं मारली का दुर्योधना
धृतराष्ट्राची कौरवाचे भाऊ मारले आणि यानं फक्त त्यांच्या प्रेताला प्रदक्षिणा घातली आणि याच्या डोळ्यातनं पाणी आलं, हे खरं आहे की नाही? आता थँक्यू म्हटलं की नाही, तुम्हाला जरा बरं वाटावं म्हणून म्हटलं, कारण तुम्हाला जो मराठी दुसरं कळतं, इंग्रजी दुसरं कळतं, काहीतरी विषय झाला म्हणजे इंग्रजीतच बोललं पाहिजे. म्हणून मला मोडकं तोडकं काय थोडंसं इंग्रजी येत असल्यामुळे आपल्या शब्दाचा प्रयोग करतो, कारण जरा जवळ आल्यासारखा वाटतो बघता. तेव्हा असा हा जो कर्ण आहे, त्या कर्णाला इंद्र मागायला गेला कवच कुंडल, सूर्य देऊ नको म्हणून सांगितला होता. हा म्हणतो सूर्या काय भय आहे, मी देऊन टाकेन. अरे म्हणजे मग काहीतरी मागून तरी घे. हे बरं तेवढं ऐकलं त्यानं, कारण सुईचं होतं त्याच्या. आणि हा कर्णाला इंद्राला अट घालतो. काय म्हणतो? मुळात महाभारतातला श्लोक आहे, संशोधित आवृत्तीत सुद्धा आहे. तस्मात विनिमयं कृत्वा कुंडले वर्मचोत्तमं हरस्व शक्र कामं मे न दद्यामह मन्यथा. हे इंद्रा, मी तुला ओळख आहे, माझी कवच कुंडले घ्यायची असतील तर तस्मात विनिमयं कृत्वा, त्याच्या मोबदल्यात मला काहीतरी दे तर मी देईन, नाही तर न दद्यामह मन्यथा, नाही तर मी देणार नाही. आता हे दातृत्व आहे. अरे हात बोहरण्याचा धंदा झाला. जुना कोट द्यायचा, नवं पातेलं घ्यायचं, दोघे खुश. उपयोगी नसलेला कोर गेला म्हणून मालकीन खुश, ती आणि हिला किंमत चांगली येईल म्हणून बोहरीन खुश. भांडईला नवीन मिळालं, नाही तर उपयोग नव्हतं, नवीन पातेलं मिळालं ही खुश. आपल्या कवच कुंडलाचा फक्त न मरू देण्यातच उपयोग होतो, पराक्रमात काही उपयोग होत नाही हे माहीत असल्यामुळं याला एका अर्जुनापासून भय होतं. इंद्र त्याला सांगतो की माझी शक्ती मागतोयस, पण ही शक्ती एकाच माणसाला मारण्याला उपयोगी पडेल, नाहीतर ती माझ्याकडे पुन्हा परत येईल. तो म्हणतो हो मला एकाच माणसाला मारायचंय. आता कोण एक माणूस माहित नाही सगळ्याला. आता कृष्णाने आपली युक्ती चालवली आणि पण विनिमयाने दिलंय, औदार्याने नाही. म्हणजे असं झालं नाही की आधी कर्णाने कवच कुंडल निमूटपणे दिली आणि मग प्रसन्न होऊन इंद्राने शक्ती दिली, असं झालेलं नाही. काहींनी तसंही वर्णन केलंय, तसं झालेलं नाही. तर आधीच म्हणतो तस्माद विनिमयं कृत्वा कुंडले वर्मचोत्तमं हरस्व शक्र कामं मे न दद्यामह मन्यथा. विनिमय करून घ्या. आता हे दातृत्व झालं का? म्हणजे कर्ण उदार नाही, कर्ण सज्जन तरी आहे का? हे जेव्हा पांडव वनवासात गेले ना, द्यूतामध्ये हरून, कपट द्यूतामध्ये हरून, तेव्हा कर्ण दुर्योधनाला म्हणतो, म्हणजे दुर्योधना शत्रूला खिजवण्यात जो आनंद आहे तो पुत्रप्राप्तीत नाही, राज्यलाभात नाही. पांडव आता दारिद्र्य भोगत आहेत, आपण ऐश्वर्यात आहोत. तेव्हा आपल्या वैभवाचं प्रदर्शन त्यांच्या पुढे केलं म्हणजे द्रौपदीला जे दुःख होईल, पांडवांना जे दुःख होईल ते पाहण्यात खरा आनंद आहे. तेव्हा आपण त्यांना खिजवू, आपण आपल्या वैभवाने शिजवू आणि पांडव तिकडे वलकलं नेसून झोपडीत कसे ते राहत आहेत त्यांना खिजवू. हमला जाऊ पण वडील संमती देणार नाहीत, तेव्हा मी काढतो. हे गेले वडिलांच्याकडे. त्यामुळे आम्ही घोषयात्रेला जातो. घोषयात्रा म्हणजे त्यावेळेला जे गौळवाडे असत त्याचं परीक्षण, सर्वेक्षण, ही गाई किती, गुरं किती, कालवडी किती, गोरे किती, मग त्यांची संख्या किती, हे सगळं तपासायचं. म्हणजे ऑडिट आहे त्या एक वेळेचं, कारण ती संपत्ती आहे त्यावेळेला मुख्यतः. ते ऑडिट करायला निघाले. घोषयात्रा म्हणजे ऑडिट, गोशाळेचं ऑडिट. आता युवराज आहे, त्याला ते केलं पाहिजे. त्याला जातो म्हणाले, आता बरोबर आहे, राजाचा धर्म आहे, युवराजांनी ते केलं पाहिजे. धृतराष्ट्र म्हणला जा, पण जातानाच बजावलं. हे बघा म्हणाले, पांडव ज्या वनात आहे तिकडे जाऊ नका. आता हो म्हणले बाहेर पडले, पण यांना पांडवांच्याच वनात जायचं होतं. ते म्हणजे वडील परवानगी देणार नाहीत म्हणून सिनेमाच्या जी शिकवणीचं नाव सांगण्यापैकी प्रकार झाला की नाही. वडिलांनी परवानगी दिली, हे आले आणि गेले, पुन्हा सिनेमालाच गेले, पांडवांच्याकडेच गेले. आता जाता आता काय झालं, वाटेमध्ये एक सरोवर होतं सुंदर, तिथे चित्ररथ नावाचा गंधर्व जलक्रीडा करत होता. ते सुंदर सरोवर पाहिलं, हा आपल्या परिवारासकट होता, यालाही जलक्रीडा करण्याची इच्छा झाली. तो म्हणला, ए लवकर आटप तुझं, बाहेर हो, मला जलक्रीडा करायची. तो म्हणला, मी तुला ओळखत नाही, मी आधी बुक केले, तेव्हा माझं झालं म्हणजे तू ये. आता याला वाटलं मी या देशाचा युवराज, ही सगळी माझी संपत्ती, हा माझ्यावर दादागिरी करतो म्हणजे काय. युद्ध सुरू झालं आणि गंमत काय झाली, कर्ण आधी पळाला, त्याचं पाहून सैनिक पळाले. दुर्योधन हट्टी, तो तसाच लढत राहिला, तो सापडला, गंधर्वानी त्याला बंधन केलं.
दुर्योधनाचे काही सेवक त्यांना पांडव जवळ कळले, ते धावत गेले पांडवांच्याकडे आणि त्यांना विनंती केली की अरे बाबा असंच झालं, युधिष्ठिर आमचे महाराज. ते म्हणले अर्जुना भीमा उठा, त्या दुर्योधनाला सोडून आणा. तो भीम तो म्हणला आपण केव्हा तरी करणारच होतो ना, बरं झालं आधीच झालं. एक अतिशय चांगला नियम युधिष्ठिर सांगतो. मोरबंदांची कविता आहे. जरी आपसात भांडण तरी ते 100 असू आम्ही 5, परका शत्रू येता आम्ही आहोत 105. वयम 5 आम्ही 105 आहोत म्हणाले. 100 आणि 5 नाही, 100 आणि 5 नाही, 105. आता यांचे मतभेद होते, पण चूल वेगळी मांडायचे प्रकार नव्हता. ते मी आपल्याला सांगणार आहे थोड्या. भीमा अर्जुन धावत गेले, दुर्योधनाला सोडवला, गंधर्वाचा पराभव केला, दुर्योधनाला आणला. आता बंधन बहुतेक सोडवलेलं नसावं, जो बांधलेला होता तसाच उभा केला. हा खिजवायला आला होता, आता खाली मान घालायचा प्रसंग कोणावर आला? याच्यावरच आला. हा पराभूषणाला बसला, माझा अपमान झाला म्हणून. पुष्कळाने समजूत घातली, कोणाची समजूत पटली नाही. कर्ण समजूत घालायला गेला आणि काय बुद्धिवाद त्याचा. म्हणजे दुर्योधना तुला लाज वाटायचं काय कारण आहे? म्हणजे काय पांडवांचं? अरे पांडव आपले नोकर आहेत ना, आपले प्रजाजन आहेत ना, आपले दास आहेत ना. प्रजाजनांनी राजाकरता श्रम करायचेच असतात, त्यात लाज बाळगायचं काय कारण आहे? घे मुसंब्याचा रस प्यायला. आता पुन्हा मुसंब्याचा रस महाभारतात नाही, नाही तर मला कोणी विचारतो तुम्ही महाभारत नाही म्हणताय, मुसंब्याचा रस कुठून आला? आजची उपोषणं कशी सुटतात ते मला माहिती आहे म्हणून सांगितलं आपल्याला की उपोषण सुटल्या ते देवतं काय ते घे मुसंब्याचा रस. एक तो आमचा हैदराबादला रायमलू, त्याच्यानंतर कोणी उपवासात मेलेलं मला माहित नाही. आणि गांधींच्या वाचून कुणीतरी मुसंब्याचा रस देतो. यांचं त्यावेळेस आधी झालेलं नसतं, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी कसं होतं त्यांचं त्यांना माहित. तसं याचं समाधान झालं. परत आला. भीष्माचार्यांनी असं पट्टी केली की तू घेऊन गेला होतास, तू सगळ्याच्या आधी पळून आलास, राजाचं रक्षण करणं तुझं कर्तव्य नाही. याला वाटलं अर्जुना पुढे आपलं काही चालत नाही, हे उगीच भीष्माचार्यांनी केलेला अपमान सहन करायचा प्रसंग आला. तेव्हा यानं प्रतिज्ञा केली की आजपासून कुणीही याचक माझ्याकडे आला तर मी त्याला नाही म्हणणार नाही. म्हणजे याचकाला नाही न म्हणणं हा याचा नवस आहे, औदार्यातून निर्माण झालेली वृत्ती नाही. अर्जुनाला ठार मारण्याचं पुण्य पदरी लागावं म्हणून हा करतो. आणि मग ते नवस जसे तात्पुरते फेडले जातात, वरवर वरवर वरवर. परवा एक नवस करणारे व्यस्त भेटली होती, त्याने आपल्या बहिणीचं लग्न व्हावं म्हणून जो देव दिसेल त्याला नवस केला. पुढे लग्न झालं बहिणीचं, आता फेडायचा प्रसंग आला. शेवटी मला त्याने सांगितलं मी त्या कुठल्या तरी गणपतीला गेलो अष्टविनायकापैकी आणि त्यालाच अभिषेक केला आणि त्याला सांगितलं गणोबा सगळे देव तुमच्या पोटात आहे समजा. मला विचारायला मी बरं केलं का वाईट केलं? म्हणजे बरं केलं का वाईट केलं कोणा ठेव, सगळे देव गणपतीच्या पोटात आहे. ते नवस करताना का नाही लक्षात आलं? एका गणपतीला नवस केला असतं तर भागलं असतं. आता मी नवस भागवा भागवी कशी असते त्याच्याकरता सांगतो आपल्याला. त्याने नवस केला की मी नाही म्हणणार नाही, आणखीन काही व्रत केली. आता हे औदार्य झालं का? आपल्याकडे पुष्कळ लोक लग्न व्हावं म्हणून पुरणाची पोळी टाकतात आणि ते डाळ गुळ एका चिंधीत बांधून ठेवून देतात. आता यांना त्यागी संयमी म्हणायचं की यांचं जीवावर केवढा नियंत्रण आहे. पुरणाची पोळी आवडत असून खात नाही म्हणणार, रे लग्नाची दुसरीची पुरणाची पोळी सोडणार आहे. दुर्योधनाला फूस देण्या इतका ज्याचा स्वभाव आहे त्याला कृष्णाच्या तोडीने मांडायचं, यांना लाज वाटत नाही असं बोलताना की ज्याच्याजवळ काही स्वार्थ नाही. असा हा कर्ण एकुलता एक गुण आहे त्याचा, आणि तो म्हणजे त्यानं कौरवांचा पक्ष सोडला नाही, लिलावाला उभा राहिला नाही, फक्त भाव बोला म्हणला नाही. कृष्णाने अनेक प्रकारची प्रलोभनं दाखवली. कुणीही मोहित व्हावे असे 3 वार केले तरी कर्ण आपल्या निष्ठेपासून ढळला नाही आणि याच भूमिकेवर ढळला नाही. तो म्हणतो कृष्णा आत्तापर्यंत दुर्योधन जो उभा राहिला तो माझ्या भरवशावर उभा राहिला आहे, मी त्याचा ऐन वेळी घात करणार नाही असं कर्ण म्हणाला. आता ऐन वेळी घात करणारे सकाळी निर्णय असतात ना संध्याकाळी निर्णय असतात ना. गेले 8 दिवस काय चालले ना, आता निर्णय कसा लागला आपल्याला कुठं माहिती आहे? ही सगळी भानगड कशाची आहे? त्यामुळे कर्णाचं मोठेपण आहे हे एवढं एकुलतं एक मोठेपण त्याचं आहे की त्यांनी दुर्योधनाचा पक्ष सोडला नाही, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोडला नाही.
कृष्णानं मध्ये त्याला आणखीन एक गमतीची हे दिली, ज्याला ऑफर म्हणतो आपण, की तू कर्णा भीष्म आहेत तोपर्यंत लढणार नाहीच आहेस, मग तोपर्यंत आमच्या बाजून लढणं रिकामा बसून काय करतोस. यानं तेही पत्करलं नाही. तर चला तेवढं 10 दिवस माझं रोज नाव येत राहील की नाही, तोपर्यंत तुमच्या बाजू. तेही म्हणणं कृष्णाची यानं मान्य केली नाही. एवढं मोठे पण त्याचं निश्चित आहे. पण एवढे मोठे पण पुष्कळाने दाखवलंय. मिर्झा राजा जयसिंगांना वळवावं म्हणून शिवाजी महाराजांनी काही कमी प्रयत्न केले, पण मिर्झा राजा वळला नाही, औरंगजेबाशीच एकनिष्ठ राहिला. यात जेवढं मिर्झा राजाचं मोठेपण तेवढं दुर्योधनाशी एकनिष्ठ असण्यात कर्णाचं, यापेक्षा जास्त नाही. मिर्झा राजा जेवढा मोठा तेवढाच कर्ण मोठा. मिर्झा राजाही पराक्रमी आहे, कर्णही पराक्रमी आहे. पण मिर्झा राजाला शिवाजी भेटल्यानंतर त्याचं काय झालं आपल्याला माहिती आहे. शिवाजीच्या डावपेचात मिर्झा राजे सापडले आणि परत आल्याबरोबर शिवाजींनी सगळं पुन्हा जे दिलं होतं ते सगळं दाम दुपटीनं परत घेतलं, ते आपल्याला माहिती. या कर्णानं मूल्यमापन केलंय युधिष्ठिराचं. ज्या वेळेला कृष्ण त्याला प्रलोभन दाखवत होता त्याच वेळेला कर्ण म्हणतो, कृष्णा आम्ही सगळे मरायला लायकच आहोत, तेव्हा आम्हाला वाचवायचा प्रयत्न करू नको. सएव राजा धर्मात्मा शाश्वतोस्तु युधिष्ठिरः नेता यस्य ऋषिकेशो योद्धा यस्य धनंजय. तो धर्मात्मा राजा युधिष्ठिर तोच शाश्वत राज्य करो, ज्याचा सल्लागार नेता तू आहेस. ऋषिकेश, ऋषिकेश म्हणजे इंद्रियावर ज्याचं स्वामित्व आहे. वशेही यस्य इंद्रियाणी, ऋषिक म्हणजे इंद्रिय, त्यांचा स्वामी, इंद्रिय ज्याच्या स्वाधीन आहेत असा तू ऋषिकेश ज्याचा नेता आहे. आणि अर्जुन ज्याचा योद्धा आहे म्हणजे सेनापती आहे, तो धर्मराजा शाश्वत राज्य करो. कर्ण म्हणतो म्हणजे युधिष्ठिराचं राज्य काय योग्यतेचं होतं हे आता त्याचीच साक्ष आहे ना, की जो यांचा सगळ्यांचा लाडका आहे. भगवान श्रीकृष्ण त्याच्या पाठीशी उभे राहिले की हा धर्मात्मा आहे. जे कर्णासारख्या दुरात्म्याला सुद्धा अमान्य करता आलं नाही इतकं त्याचं धर्मात्म्य पण मोठं आहे. कारण सुदैवाने कर्ण पत्रकार नव्हता. त्यामुळे आज एकाची ताई उचलली तर उद्या दुसऱ्याची, असं सामान्यतः जे घडतं. काही निष्ठावंत असतात पण सामान्यतः असंही घडतं. तसं याचं झालेलं नाही. तेव्हा हा स्तुती करतो म्हणजे मी एवढ्याकरता सांगतोय त्याच्यावर कृष्णाचं अवलंबून होतं असं मुळीच नाही. सर्वसामान्यांच्या लक्षात यावं की कर्ण सुद्धा ज्याला मोठा म्हणतो त्या युधिष्ठिराच्या मागे कृष्ण उभे राहिले, त्या पांडवांच्या मागे कृष्ण उभे राहिले. युधिष्ठिराचं एक मोठेपण आपण ऐकलंच, वयम पंचाधिकम शतम म्हणणार. कोण म्हणतं असं? आपसातल्या भांडण्याकरता शत्रू माजवणारे लोक आहेत आपल्याकडे. राणा प्रतापाच्या विरुद्ध कोण उभं राहिलं? वेगळ्या जातीचा मनुष्य, कुणी दलित, कुणी हरिजन, कुणी ब्राह्मण नाही, त्याचाच जातभाई मानसिंग. शिवाजी महाराजांचे शत्रू कोण होते? कुणी ब्राह्मण, कुणी दलित, कुणी हरिजन, कुणी सोनार, कुणी सुतार नाही, त्याचे जातभाई, त्याचे तिन्ही जावई, त्याचा मामे भाऊ, त्याचा चुलत भाऊ. अरे आता वयम पंचाधिक शतम जे युधिष्ठिराने सांगितलं ते यांच्या लक्षात राहिलं नाही, मुसलमानांनी लक्षात ठेवलं. आपल्याला माहिती आहे पानिपतच्या युद्धाच्या वेळेला नजीब खान रोहिला आणि अयोध्येचा नवाब यांचं आपसाशी वैर होतं. त्यांच्या लढाई होत असत, कधी आज काय कधी तो जिंके. जेव्हा मराठी निघाले तेव्हा नजीब खानाने त्या अयोध्येच्या नवाबाला पत्र लिहिलं, नवाब साहब हम हमारा बाद में निपटा लेंगे, ये काफिर आ रहे हैं, इस्लाम खतरे में है. दोघं एक झाले आणि नजीब खानाला वाचवायचा प्रयत्न कोणी केला? मल्हार होळकरानं. आता काय करा? वयम पंचाधिक शतम महाभारताने सांगितलेलं, दुर्योधनानं ते भोगलेलं, युधिष्ठिरानं आचरणात आणलेलं, आपण तत्व विसरलो. आपसातलं भांडण आपसात ठेवलं नाही, बाहेरचे शत्रू आणले आणि आधी परवापर्यंत नाही आजपर्यंत तसंच चालू आहे ना. काय फरक आहे? त्या युधिष्ठिराचं हे जे मोठेपण आहे हे सगळ्या पांडवांचं मोठेपण आहे. पांडवात मतभेद नव्हते असं मुळीच समजू नका. विशेषतः युधिष्ठिर, भीम आणि द्रौपदी यांचे 2 पक्ष असायचे नेहमी. भीम द्रौपदीचा एक आणि युधिष्ठिराचा एक. अर्जुन त्यांची कशी कशी समजूत घालायचा. भीम किती संतापायचा त्या द्यूताच्या वेळेला. सहदेवा अग्निआण म्हणाला, या युधिष्ठिराचे हात जाळतो.
बायकोला पणाला होतं म्हणजे काय, तो अतिरेक खरंच झाला. कारण त्याच्या आधीच्या अशाच ऐतिहासिक युद्धामध्ये नलाच्या चुलत भावाने त्याच्याशी असंच युद्ध मांडलं होतं. नल सगळं हरला होता. शेवटी दमयंतीचा जेव्हा प्रसंग आला तेव्हा नलानं फासे फेकून दिले आणि तो युद्धातून उठून गेला. इथे युधिष्ठिर उठला असतं चाललं असतं, नाही उठला. आता काय करणार, होणारे न चुकेल होईल जरी ब्रह्मात या आडवा. त्यावेळी हा संतापला आणि जातो म्हणलायच्या हात. अर्जुनाने मोठ्या कष्टाने त्याला सावरलं. यापेक्षा एक पुढे चमत्कारी प्रसंग आहे. तेव्हा फारच कुरकुर करायला लागली, विदुर विरुद्ध बोलायला लागले, तो विकर्ण विदुर बोलायला लागला. तेव्हा दुर्योधन उठून उभा राहिला. तो म्हणाय पहा, मी धर्मानं युद्ध खेळलो आहे. ऐका, धर्मानं म्हणजे कायद्याप्रमाणे, नीतीप्रमाणे नाही. कारण धर्मामध्ये कायदा आणि नीती दोन्ही समाविष्ट होतात. हा म्हणतो मी धर्माप्रमाणे युद्ध खेळलो आहे. आता यातून तुम्ही मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला एकच मार्ग आहे. कोणता? युधिष्ठिराचा आमच्यावर काही अधिकार नाही, आम्ही काही त्याचे गुलाम नाही, आम्ही काही त्याचे नोकर नाही, आम्ही भाऊ आहो. तो आम्हाला पणाला लावणारा कोण? असं म्हणा. या क्षणी तुम्ही मुक्त आहात. दुर्योधन सभेत बोललेला आहे. पांडवांना मुक्त होण्याची संधी आहे, युधिष्ठिराशिवाय बाकी सगळ्यांना. आता हे इतकं सोपं काम की काय नैतिक धार्मिक दृष्ट्या थोरल्या भावाचं धाकट्या भावावर काय बंधन आहे? बापाचं मुलावर आहे, पण भावाचं भावावर असायचं काय कारण नाही. मानलं तर गोष्टी निराळी. जर राम लक्ष्मणांनी मारलं, भरत शत्रुघ्नांनी मारलं, तसं याला हे मानायचं कारण नाही. हा उठून उभा राहिला. तू म्हणा, अरे युधिष्ठिर आमच्या सर्वस्वाचे धनी आहेत, त्यामुळे धर्मपाशाने माझे हात बांधलेले आहेत. तसं जर नसतं तर इथेच तुझं नरड पिरगाळलं असतं. विलक्षण संताप आहे, राग आहे. युधिष्ठिरानं केलेलं योग्य नाही हे आतून पूर्णपणे जाणवत आहे, ते यथार्थही आहे. पण त्याच्या दिलेल्या संधीचा लाभ घेऊन युधिष्ठिराला अपमानित करावं आणि आपलं स्वातंत्र्य जाहीर करावं असं भीमानं केलं नाही. हे भीमाचं मोठेपण आहे की तो तापट आहे पण आवरला जातो, नियमात राहतो, बंधनात राहतो. सौजन्याचा त्याला प्रेम आहे. युद्धा जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तहाला, युद्धाच्या आधी तह करण्याकरता म्हणून, संधी करण्याकरता म्हणून प्रत्येकाचं मत विचारलं. आता युधिष्ठिर आमचे तर महाराज, ते म्हणजे कृष्णा जाऊ दे काही कर पण संधीच कर म्हणे. अगदी 5 गावं जरी त्यांनी दिली ना तेवढी आपल्याला पुरेशी. मग ते वारणावत, अविस्थल, वृकस्थल वगैरे आणि कंचित एकंच पंचम असं 5वं. आता हे आमच्या कोशकारानं काही कळलं नाही. एक संस्कृत इंग्रजी कोश आहे, त्यामध्ये एका चांगल्या मोठ्या कोशकारानं कंचित एकम नावाचं गाव निराळ होतं असं वर्णन केले. आता काय करावं? कोणतंही एक असं म्हणायच्या ऐवजी कंचित एक हे जणू गावाचं नाव आहे असं समजून त्यांनी वर्णन केले त्याचे. साहेब आहे तो, त्याला खोटं कसं म्हणायचं? 5 गाव त्या म्हणला. अर्जुन तेच म्हणाला. भीमाला विचारलं, ते भरवशाचं कुळ, कारण जाता येता संता म्हणणारा. भीमा तुझं काय मत आहे? तो म्हणला, कृष्णा सर्वान तितिक्षे संक्लेशान मास्मनो भरतानशन. सगळ्या वेदना, सगळी दुःख आम्ही सहन करू म्हणाले, पण भरत कुलाचा विध्वंस होणे काही योग्य नाही. कृष्ण म्हणले, का तुला पॅरालिसिस अटॅक आला का, हार्ट अटॅक आला काय, झालं काय का, तुझ्या हातापातलं बोळ गेलं, झालं काय तुझं? ते म्हणजे कृष्णा भरत कुलाचा नाश होईल याचं भय आहे, बाकी काही भय नाही म्हणाले. माझ्या भाऊचं सामर्थ्य कायम आहे. केवढं सौजन्य की वंशाचा नाश होऊ नये, कुलाचा नाश होऊ नये म्हणून भीम मागे घेतो. द्रौपदी संतापलीच आहे, ती वेळाकडे बोलते की म्हणजे तू काळजी करू नको, हे संधीला निघतात. आता संधी करायला जाणाऱ्या माणसानं मावा असलं पाहिजे की नाही, सौम्य वागलं पाहिजे की नाही, गोड गोड बोललं पाहिजे की नाही. आपले परराष्ट्र मंत्री कसं गोड गोड बोलतात बरं. आता हा संधी करायला जायचा, हा गोड गोड बोलला पाहिजे. हे गेले तिथे, त्यांनी मोठं कौतुकानं स्वागत केलं. आधी केलं नव्हतं कधी, पण आता कळलं की कृष्ण हा तिथली मर्माची गोष्ट आहे. तर त्याला आपल्या बाजूला जरा कुठेतरी अंतःकरणामध्ये आपल्याविषयी मृदू भावना, सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला पाहिजे. त्याचं मोठं स्वागत केलं. तुमच्याकरता राहण्याकरता महाल निर्माण केला म्हणाले. तो दुःशासनाचा महाल आहे. चंपूकारांनी मोठं वर्णन केलंय की त्या काळचं
एअर कंडिशनिंग मोठं विचित्र होतं. त्या दुःशासनाच्या महालामध्ये 6 विभाग असे होते की 6 ऋतूंचा अनुभव त्या विभागात बसलं म्हणजे येत असे. तरुण दासी आहेत, अमुक आहे तमुक आहे तसं हे म्हणे नाही, मी विदुराकडे जातो म्हणे. कारण हे बघ, मी इथे जो आलोय ना तो तुझ्या बरोबरीच्या नात्याने द्वारकेचा कोणी म्हणून आलो नाही म्हणाले. नाहम राजन द्वारकाया अधीशो नो संबंधी पांडवानां कुरूणां पार्थत्राण त्यक्त भार्यप्त लज्जा भक्त्या क्रीत पांडवी योस्मि दासः. भक्तीने विकत घेतलेला पांडवांचा नोकर आहे म्हणाले मी. ते तुझ्या घरी कसं येणार? कारण समानशील व्यसनेषु सख्यम, एकमेकाच्या बरोबरीच्या लागतात. मी पांडवांचा दास, तू पांडवांच्या बरोबरीचा सम्राट, तेव्हा मी तुझ्या घरी येणार नाही म्हणाले. आता हा म्हणला जेवायला तरी निदान या, कारण ते जेवणाच्या टेबलावर अनेक गोष्टी सुटतात म्हणे. तेव्हा जेवायला तरी या. भगवान म्हणे मी जेवायला येत नाही. आता कारण सांगताना काय सांगावं? अरे माझी आत्या तिथे विदुराच्या घरी आहे, आज बऱ्याच वर्षांनी आमची भेट होतीये, तिच्या हातचं काही खाल्लं तर तिला बरं वाटेल, तुझ्याकडे जेवायला असून मी ते कसं होणार? तेव्हा मी तुझ्याकडे येत नाही, पुन्हा केव्हा योग येईल तेव्हा पाहू, असं म्हणावं की नाही? हे म्हणले दुर्योधना, एकमेकाकडे जेवण 2 कारणांनी घडतं म्हणाले. प्रीतिभोज्य आणि शान्नानी, आपदभोज्य आणि वै पुन्हा नचत्वम प्रियसे राजन नचैव आपदगता वयम. एक प्रेम असतं तर माणसं एकमेकाकडे जेवतात, नाही तर दारिद्र्य आलं म्हणजे कधीच नाही, कुठेही ओम भवती म्हणावंच लागतं. अजून माझं दिवाळ निघालं नाही म्हणाले, आणि तुझं माझं प्रेम नाही. नचत्वम प्रियसे राजन नचैव आपदगता वयम. आता हे राजदूत यांना संधी होऊच नाही अशीच इच्छा होती. निमित्ताला कोणी नावं ठेवू नयेत म्हणून निमित्ताला उभे राहिले होते, पण संधी व्हावा अशी इच्छाच नव्हती. आणि आम्ही नको ते संधी स्वीकारतो, त्यापैकी प्राण गेला तरी चालतं असं म्हणायचा प्रसंग येतो. दिले आपल्या एका पंतप्रधानाने प्राण, नको तो संधीपत करून हे गेले. आणि पहिल्यापासून काय सुरू केलं हे बघा, पांडवांची भूमिका न्यायाची आहे. ते आपलं अर्धराज्य मागतायत, त्यांची जास्त अपेक्षा नाही. भगवान शंकराच्या पेक्षा भगवान शंकर बघले तर अर्जुना पुढे उभा राहील असा कोणी वीर जन्माला आला नाही. आता हे दुर्योधनाला खिजवणं आहे की नाही? दुर्योधना तू मोठा आहे रे, एवढं मोठं साम्राज्याने देऊन टाकणं तेवढ्याने काय होतं असं म्हटलं असतं, दिलं असतं दुर्योधनानं. त्यात ते 5 गावाची मागणी त्याच याच्यात रेटली असती, कारण ती सांगितली होती ज्याचा दूत म्हणून आला होता त्याने 5 गाव सांगितले होते. आगाऊ कशाला बोलले? अर्ध राज्य त्याने मागितलंच नव्हतं, यानेच काढलं अर्ध राज्य उठकूच करून. बरं, ते राज्याने त्यावेळेच्या नियमाप्रमाणे सगळंच्या सगळं राज्य पांडवांचं होतं. आणि गांधारीने म्हटलंय राज्यं केलेतद निखिलम पांडवानां पैतामहम पुत्रपौत्रादिगामी. सगळंच्या सगळं राज्य पांडवांचं आहे, वाटणी कशाची करता असं वाटणीच्या वेळेला गांधारी म्हणाली आहे. आमच्या साहित्यिकांना माहित नाही ती. आणि म्हणून साहित्यिक म्हणजे युधिष्ठिरला काही अधिकारच नव्हता, सगळा अधिकार दुर्योधनाचाच होता. हे उगीच धृतराष्ट्राच्या आणि भीष्माच्या दडपणामुळे असं झालं असं म्हणतात. त्यांना काय सांगावं? अधिकार दुर्योधनाचाच नव्हता, त्यांनी सौजन्याने वाटणी पत्करली. पण यांना पांडवांना चांगलं म्हणायचंच नाही. एका साहित्यिकाने लिहिलंय, युधिष्ठिराची काय असेल नसेल ती गुणवत्ता कर्णाच्या पदांगुलीचे नख धुवावा यासही पुरेशी नाही. काय म्हणा? असं खिचवल्या जन्म बघा, सांभाळा तुमचं बरं नाही असं कृष्ण पुन्हा पुन्हा सांगतोय. भीम असा पराक्रमी आहे, अर्जुन तसा पराक्रमी आहे, त्यांच्या मागे न्याय आहे असं वगैरे. आता हा जो चिडला तो म्हणला, कृष्णा कशाच्या वाटणीच्या गप्पा मारतोस? अर्धराज्य कशाचं? सुईच्या अग्रावर राहील एवढी माती सुद्धा देणार नाही. भगवान मनोमन म्हणाले, बरं झालं, हेच मला पाहिजे होतं. बाहेर पडताना धृतराष्ट्राला म्हणे, धृतराष्ट्रा या तुझ्या मुलामुळं आणि तुझ्या गप्प बसण्यामुळं भरतकुलाचा विध्वंस होणार आहे. आता होणाऱ्या नाशाला तू दायित्व आहेस तुझं. आत्ता मला संमती दे, मी दुर्योधनाला बाजूला करतो, मग दुर्योधनाचं मी पाहून घेतो. फक्त तू हो म्हण की दुर्योधन माझं काय ऐकत नाही, तुम्ही काय करायचं ते करा हे म्हणत नाही. दुर्योधन माझं ऐकत नाही हे 10 वेळा म्हणतो, पण तुम्ही काय करायचं ते करा म्हणत नाही. कारण तो लुच्चा असा आहे, पांडवांची स्तुती करतो. जसे हिंदूंच्या सहिष्णुतेची सगळी स्तुती करतात की नाही, तुम्ही हिंदू सहिष्णू न, ते कसे वागते त्याचा विचार करा. पण तुम्ही सहिष्णू न, तुमचा धर्म उदाहरणं, तुम्ही सर्वधर्म समवादीनं वगैरे वगैरे असं आम्हालाच सांगा. तसा तो धृतराष्ट्र, हे सगळे धृतराष्ट्राचे वंशज आहेत.
जे सौजन्याचा उपदेश फक्त हिंदूंना करतात. अरे हिंदू सौजन्य येतात, लाज मागायचं सगळं कारण आहे, पण सौजन्य मी माती म्हणून व्हावा. झालं असतं जर कृष्ण नसता, तर नुसताच युधिष्ठिर असता तर जे आज आपलं होतं हे ते तेजही झालं असतं. पांडव हरले असते तर पराक्रम शून्य म्हणून नाही, चातुर्यात कमी म्हणून नाही, त्यांची भूमिका न्यायाची नव्हती म्हणून नाही, केवळ सज्जन म्हणून पांडव हरले असते. त्यांचा सज्जनपणा त्यांना नडला असतं. कृष्णाने तेवढं सांभाळलं की त्यांचा सज्जनपणा त्यांना नडू दिला नाही. याची अतिशय मार्मिक गोष्ट आहे. शेवटचं मी आपल्याला सांगितलं, अनुक्रम तर नाहीच काही, फक्त एक एक प्रसंगाने आपल्याला सांगणार आहे. युद्ध संपलं. कौरव पक्षातली 3 माणसं जिवंत राहिली होती, दुर्योधन, कृपाचार्य आणि अश्वत्थामा. बाकी सगळा कौरव पक्ष साहित्य झाला होता. यांच्याकडे 10,000च्या वर माणसं शिल्लक होती, जास्तच असतील पण कमी नाही पांडवांच्या पक्षाला. हा दुर्योधन पळून जाऊन त्या याच्यात लपला होता एका सरोवरामध्ये. त्याला शोधून काढला कुणी? पांडवांनी. कारण पांडवांची गुप्तहेर सगळीकडे पसरली होती. आम्हाला कल्पना नाही असं म्हणण्याचा प्रसंग राजावर आला तर त्याच्या इतकं वाईट काही नाही. घरी कुणाच्या शिजते काही, ज्ञान असावे भूपती ठाई, 4 जयाचे असतील मंद, जाणावा तो नृपती अंध. गुप्तहेर खातं समर्थन आहे म्हणजे राज्य कशाचं करता? युधिष्ठिराचं गुप्तहेर खातं चांगलं होतं. त्यांनी बरोबर बातमी आणली की दुर्योधन अमुक ठिकाणी लपला. हे तिथे गेले, त्याला हाक मारून बाहेर आणले. बाहेर हा गाय वाया करायला लागला. जाणल्या म्हणला आता सगळं तूच घेणं, मी चाललो रानामध्ये वनवासी होतो, वनप्रस्थ होतो. ते म्हणले आता नाही, आता निर्णायक युद्ध. एक तू तरी जगणार नाही तर आम्ही तरी जगणार. तो म्हणला मी निशस्त्र आहे, म्हणतात काय नाही, तुम्ही 5 जण, काही काळजी करू म्हणाले. तुला पाहिजे ते हत्यार आम्ही देतो आणि तुला जो पाहिजे त्याच्याशी लढ. म्हणजे ह्या 5 पैकी म्हणजे काही हत्यार घ्यायची निवड दुर्योधनाची, कोणाची निवड करायची ती निवड दुर्योधनाची. कृष्ण असे संतापले म्हणतात. हे जेव्हा युधिष्ठिर बोलला, आता मला सांगा याच्यात दुरात्मता काय आहे? हे सौजन्यच आहे की नाही? सज्जनपणाचाच मूर्तिमंत अवतार आहे की नाही? की शत्रूला जितकी संधी द्यायची तेवढी सगळी दिली. कृष्ण उठून बाहेर गेले आणि संतापून म्हणाले, सृष्टा भैक्षाय पांडवा, भीक मागण्याकरता पांडव जन्माला आहेत म्हणे. जसं पुष्कळा मलाही म्हणावं लागतं, सृष्टा भैक्षाय हिंदवा, की भीक मागण्याकरताच आम्ही जन्माला. दुसऱ्याच्या सौजन्यावर अवलंबून राहावं आम्ही एवढे पराक्रमी असताना, एवढा इतिहास, इतकी संस्कृती चांगली असताना. कारण काय, हे आमचं दिखाऊ सज्जन पण आम्हाला नडतं. आम्ही खरे सज्जन असतो तर एक वेळ चाललं तरी असतं. आम्ही खरे तरी सज्जन आहो का? विधभर जमिनीकरता भाऊ भावाचा खून करतो. आता सहिष्णुता कुठे गेली? देशाचा प्रश्न आला म्हणजे आम्ही सौजन्य. काय भाऊ भाऊ वाटणी झाली? मग भाऊ भाऊ वाटणी झाली घरात का नाही म्हणत? आमच्या दादाने एका गमतीने लिहिले, होत वेगळा भावामधून भांडण करून आपण घरी, इकडे पाहता समाज स्थापन करण्याची म्हणी हावधरी. हे आमचं दुर्दैव आहे. हेच आम्ही एकोप्याने राहिलो असतो तर ही स्थिती आली नसती. केव्हा सौजन्य दाखवावं आणि केव्हा दाखवू नये हे आम्हाला लक्षात आलं असतं. कोणाला दाखवावं आणि कोणाला दाखवू नये हे आमच्या लक्षात राहिलं असतं. बरं, हे संतांनी सांगितलं नाही का? महाभारतांनी सांगितलंय, यस्मिन यथा वर्तते. आणि हे भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात, कणिक धृतराष्ट्राला नाही. भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात की यस्मिन यथा वर्तते यो मनुष्य तस्मिन् तथा वर्तितव्यं स धर्मः, मायाचारो मायया बाधितव्यः, साध्वाचारो साधुना प्रत्युपेय. कपटाशी कपटाने वागलं पाहिजे, सज्जनाशी सज्जनपणाने वागलं पाहिजे. कपट हाही स्वभाव होता कामा नये आणि सज्जनपणा हाही याला दुर्गुण विकृती येता कामा नये. सावरकरांनी म्हटल्यासारखं सज्जनपणा हा सद्गुण आहे, पण ते असं कोणापुढे तरी प्रकृतीला मी विकृती आहे नाही, त्याला काय उपयोग त्याचा? आणि म्हणून गीतेमध्ये एक मोठा चांगला श्लोक आहे, न द्वेष्टे कुशलं कर्म कुशले नानुषज्यते त्यागी सत्व समाविष्टो मेधावी छिन्न संशया. काल मी थोडं बोललो होतो याच्यावर. कृष्ण उठून उभे राहिले. आणखी नाही मला सांगायचं राहिलं, मध्ये महाभारतातलंच काही वचन आहे का? समर्थ म्हणतात धटासी लावा धट, उद्धटासी उद्धट, खटनटासी खटनट झालीची पाहिजे. पण ते रामदास स्वामी जरा वेगळ्या प्रकारचे संत असे लोक समजतात. तुकाराम महाराज त्यातले नाही. मी तुकाराम म्हणतो सांगतो आपल्याला, विंचू देव्हाऱ्याशी आला
देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम व्हावे अधमासी अधम. ते तुकारामांचं वाक्य नाही. त्यांनी दयेची व्याख्या केली तुकाराम महाराजांनी. दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. ती दयाच आहे. आता हे आम्हाला कधी समजलंच नाही. कृष्णाच्या लक्षात आहे चांगलं, तो पूर्ण पुरुष आहे, तो उठून उभा राहिला. तुला भीक मागण्याकरता पांडव जन्माला आहेत. मूर्खा म्हणाले तो दुर्योधन आहे, मोठा धूर्त आहे, मोठा लुच्चा आहे, केव्हा कसं वागावं त्याला बरोबर कळतं. तो तुझ्याशी नाही तर नकुलाशी लढतो म्हणेल, गदा युद्धाने लढतो म्हणेल. काय होईल तुमचं? तो भीमाचं नाव घेणारच नाही, कारण भीमा पुढे आपलं काही चालणार नाही त्याला माहिती आहे. मग त्याला एका बाजूने खिजवलं आणि एका बाजूने चढवलं. आता हा अहंकारित पुरुष आहे. जेव्हा भीमा पुढे हा माघार घेईल असं म्हटलं तेव्हा नाही नाही म्हणले, मग मला भीमाशीच लढायचं आहे. आमडे बरं झालं, तेच पाहिजे. भीमा आता ठरलं नाही गदा युद्ध. आता त्यातही पुन्हा काय आहे, दुर्योधन कुशल आहे, भीम अर्धांड आहे, शक्तिमान आहे. कौशल्य त्या मानाने दुर्योधनापेक्षा त्याचं थोडं डाव आहे म्हटलं तरी चालेल, कारण कौशल्य संपादनाचा त्यांनी बहुतेक काही प्रयत्नच केला नाही. तुमचं कौशल्य पाहिजे कशाला? ते दोघंही बलरामाचे शिष्य आहेत. दुर्योधनावर बलरामाचं प्रेम आहे आणि भीमावर नाही. बरोबर आहे, हा आज्ञाधारक विद्यार्थी असणार. असं असेल कदाचित झालेलं की बलरामाने एखादा डाव सांगावा, हे बघ हा असा डाव मारताना पाय असा मागे घ्यावा, हा असा डाव करताना पाय असा पुढे टाकावा वगैरे वगैरे सांगितलं असेल. हा म्हणला पाय मागं कशाला घ्यायचा? अरे गदा बसते, गदा बसले तर काय होईल? त्याला माहिती आहे मोडायची ते गदा मोडे, माझ्या पायाला काय व्हायचे? कारण महाभारतात धोरण आहे, हे लेकरू कुंतीच्या मांडीवर होतं. कुंती आता गडबडीनं उठली. आता कशा करता उठली का दूध उतवायचं असेल माहित नाही मला काय झालं ते. हे लेकरू मांडीवर असताना ती गडबडीनं उठले, खाली पडली. खाली पडली तर खालची शिलाच फुटली म्हणे. या लेकरानं कोण सुद्धा केलं नाही. असं हे लेकरू. आता गदा युद्धामध्ये यानं जर भीमाच्या बलरामाच्या आज्ञा मानल्या नसल्या भीमानं तर स्वाभाविक आहे की नाही? कारण डावपेच कशा करता? उलट वार लागू नये म्हणून असं ना, आपलं अंग बचावण्याकरताना काय व्हायचंय. आणि यानं गदा युद्धाचे आपल्याला सवय पुढे भीमाशी आपला प्रसंग आहे हे माहीत आहे म्हणून लोखंडाचा पुतळा केला होता एक भीमासारखा, आणि 13 वर्ष रोज त्याच्याशी अभ्यास करीत असे, प्रॅक्टिस. 13 वर्ष असा हा कुशल आहे. दोघांचं काय दुसरं झालं, कोणी कोणाला आवरत नाही, दोघे घामाघूम झालेत. कृष्ण म्हणाले किती वेळ चालायचं ते? भीमाची एक प्रतिज्ञा आहे, ती युद्धाच्या वेळेलाच झालेली. हा दुर्योधन इतका नीच आहे, इतका नीच आहे की या चांडाळानं भर सभेमध्ये आपली मांडी उघडी करून द्रौपदीला दाखवली होती. त्याच वेळेला भीम संतापला होता आणि प्रतिज्ञा केली होती, थांब म्हणाले माझी गदा बसेल तुझ्या मांडीवर. बलराम युद्धाच्या वेळेला तिथे आले. बलराम म्हणले बा धर्माचे नियम, गदा युद्धाचे नियम पाळा. गदा युद्धामध्ये एक नियम असा आहे की कमरेच्या खाली वार करायचा नाही. आता भीमाची मला म्हणायचं आहे की हो हा गदा युद्धाचा नियम आहे, पण भीमाच्या बाबतीत दुर्योधनापुरता तो अमेंड झालाय. कारण त्यानं भर सभेत प्रतिज्ञा केली मी तुझ्या गदा युद्धामध्ये मांडी फोडीन म्हणून. आता मला सांगा मांडीचं कमरेच्या खालीच असती तर भीमाने काय करावं? आता भीमाला मांडी फोडणं, आता सगळे आमचे साहित्य भीमाने अन्याय केला, भीमाने अन्याय केला. भीमाने काय अन्याय केला? भीमाने न्याय केला. आपले शब्द जसेच्या तसे पाळले की ज्याची दुर्योधनाला भर सभेत कल्पना दिली होती. फक्त त्या युद्धाच्या भारामध्ये भीम लक्षात येत नव्हतं म्हणून भीमाने कृष्णाने अर्जुनाला खून केली. अर्जुनाने हळूच काय पुष्कळ बोलणारा आणि वागणाऱ्याचं लक्षच नसतं. आपण खुणा करीतच आहोत, तो पाहतच नाही. तसे आपल्या रंगात होते. शेवटी अर्जुनाने त्याचं लक्ष वेधून घेऊन मांडी थोपटली तेव्हा यांच्या लक्षात आलं, याने घाव घातला, दुर्योधन पडला. आता आणखीन एक नीती लक्षात घेण्यासारखी, दुर्योधन पडला. संतापलेल्या भीमाचा दुर्योधनाने आत्तापर्यंत केले जे सगळे अत्याचार आहेत ते सगळे त्याच्या डोक्यामध्ये उठून राहिले आणि त्यांनी दुर्योधनाला लाथ मारली डोक्यात त्याच्या. कृष्ण रागावले, हा अधर्म केलास म्हणेल तो तुझ्याशी लढत होता, तुझ्या बरोबरीचा वीर आहे, त्याच्या प्रेताचा अपमान करणं तुला शोभत नाही. कृष्णाला मला आवडली नाही गोष्ट. ते युधिष्ठिरालाही बोलले की याने बरोबर केलं नाही. आपल्याकडे सांभाळलं जातं. अफजल खानला जेव्हा मारला
तेव्हा शिवाजी महाराजांनी आपल्या आईच्या समाधानाकरता त्याचं डोकं त्याला पाहायला पाठवलं होतं. कारण शिवाजी महाराजांच्या थोरल्या भावाला अफजल खानानं फसवून मारलं होतं, कप्तान मारलं होतं. पण त्याच्या प्रेताची विटंबना होऊ दिली नाही, त्याला दफन करू दिलं. आणि त्या शिराची विटंबना केली नाही, एका किल्ल्याच्या वेशीवर ठेवून त्याला रोज काहीतरी उदबत्ती लावणे वगैरे प्रकार सुरू होता. याच्या उलट मुसलमानांनी त्या विजयनगरच्या रामराजाला मारला आणि मारल्यानंतर त्याचं डोकं मोरीच्या तोंडाला बसवलं. 2 संस्कृतीतला फरक लक्षात राहा म्हणून सांगतो आपल्याला, की मांड्यावर घाव घालून युधिष्ठिराला मारायला सांगितलं, पण भीमानं संतापाच्या भरात मारलेली लाथ कृष्णाला आवडली नाही, युधिष्ठिराला आवडली नाही, त्याकरता कोणी त्याचं कौतुक केलं नाही. हे सौजन्य आहे की नाही? हे कृष्णाला सांभाळलं की नाही? असं कितीतरी वेळा झालंय, कितीतरी वेळा झालंय. नाही तर मी म्हणतो ना, हे आपल्या सज्जनपणानेच मेले असते. त्या कर्णाच्या युद्धाच्या वेळेला असेल तर त्या आधीची एक गोष्ट सांगतो. तो कर्ण पराक्रम करतो आहे, त्यानं युधिष्ठिराला हैराण केलं. आता युधिष्ठिराला हैराण केल्यात काय नाही, युधिष्ठिर मोठा फार पराक्रमी असं समजता येणार नाही, पण तोही अगदी अगदी दुबळा नव्हे, पण कर्णाच्या तुलनेनं कमी आहे. कर्णाच्या युद्धात सवय दोघंच आहेत त्याला खऱ्या अर्थाने, एक भीम आणि एक अर्जुन. ते दोघंही नाही आहेत तिथे. त्या युधिष्ठिराचा नाही पराभव केला तर याचं तोंड इतकं वाईट आहे कर्णाचं. त्या भीमानं याचा 6 वेळा पराभव केला. 17-18 दुर्योधनाचे भाऊ त्याच्या संरक्षणाकरता मारले गेले. भीमाची सगळी हत्यारं संपली, तो थकून पडला. आता हा पळून गेल्या प्रत्येक वेळा, हा ताज्या दमाचा होता प्रत्येक वेळी. थकून पडलेल्या भीमाला तो टोचून म्हणतो, पुनः पुनः तुवरक मूढ औदरिके देच अकृतास्त्र महायोत्सी बाल संग्राम कातर. कोण म्हणतो? कर्ण भीमाला. संग्राम कातर म्हणजे रणांगणाला घाबरणारा. मूढ मूर्ख, औदरिक म्हणजे खादाड, अकृतास्त्रक म्हणजे याला युद्धशास्त्र तर काही गम्य नाही. अरे तुझा 6 वेळा पराभव केला, 16 भाऊ दुर्योधनाचे मारले गेले आणि तू निर्लज्जपणाने आता थकून पडलेल्या भीमाला असं हे नव्हतं. भीम थकून पडला होता, तो असा उठून मारायला. तो म्हणला, हे बघ माझी सगळी हत्यारे संपली आहेत, हिंमत असली तर मल्लयुद्ध कर. कर्ण पळून गेला, मल्लयुद्धाला नाही पुढे. अशा कर्णानं युधिष्ठिराला त्रास. आता भीमालाच जर असं केलं तर युधिष्ठिराला काय मिळेल? त्याने युधिष्ठिराला वेडेवाकडे बोलला. आता या हवा आहे त्याला ते लागलं मोठं. आपल्या शिबिरात परत आला, निश्चित पडला होता. हे आले परत त्या संक्षिप्तकाला मारून. आपल्या रणांगणावर यांचा कुठे दिसत नाही आहे. कोणाचा? तुमच्या युधिष्ठिराचा रथ दिसत नाही आहे. म्हणजे कृष्णा, अरे युधिष्ठिराचा रथ नाही आहे काय? त्याला काही त्रासबीज झाला काय? चल. कृष्णच म्हणाले, चल चल. कारण कृष्णाला कर्णापुढे उभं राहण्यापूर्वी दुर्योधनाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता वाटली. अर्जुनाला कर्णापुढे युद्धाला उभी करण्यापूर्वी थोडी आवश्यकता वाटली, म्हणून ते त्याला बरं म्हणले, चल. ते गेले. आता ते प्रसन्न आहेत. अप्रसन्न व्हायला दोघांना झालं काय? मी काल आपल्याला सांगितलं होतं, न प्रविशेत प्रियम प्राप्य नोद्विजेत प्राप्य चा प्रियम. दोघंही तसेच आहेत. एकानं गीता सांगितली, एकानं गीता ऐकली आहे आणि करिष्ये वचनेन तो म्हणून उभा राहिला. तेव्हा अर्जुनाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आहे. याला काय वाटलं, ज्या अर्थी प्रसन्न चेहऱ्याने अर्जुन माझ्याकडे आलाय तेव्हा बहुतेक कर्णाला मारून आला. म्हणून हा काय म्हणतो, बाबा अर्जुना बरं झालं तू कर्णाला मारून आलास, मला आनंद वाटला, त्याने मला फार त्रास दिला होता. हा म्हणला, दादा तसं काही झालेलं नाही, मी अजून कर्णाची गाठी म्हटली नाही माझी, आता पडणार आहे. आता हे म्हटल्यावर हा जो संतापला, कशाला ते गांडीव बाळगतोस म्हणा, देऊन टाक दुसऱ्याला. तो असा इतका भेकड असेल मला वाटलं होतं, ज्यांनी आपला राग सगळा काढला. आता अर्जुन त्याने आपल्या कमरेची तरवार उपसली आणि गेला युधिष्ठिराच्या बाजूने. कृष्ण सावध होते, त्यांनी हात पकडला, म्हणजे कर्ण आहे अर्जुन आहे काय भानगड आहे? म्हणजे कृष्णा, माझ्या गांडीवाचा जो कोणी अपमान करील त्याचा शिरच्छेद करीन अशी माझी प्रतिज्ञा आहे. आत्ता युधिष्ठिरांनी माझ्या गांडीवाचा अपमान केला आहे तेव्हा माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे त्याचा शिरच्छेद करणं ही मला आवश्यक गोष्ट. कृष्ण म्हणले, न वृद्धा सेविता त्वया. एक तर अशी प्रतिज्ञा मुळात करायला नको. गांडीव हे आणि आज शिरच्छेद, गांडीवाचा अपमान आणि शिरच्छेद ही काय तुल्यबल शिक्षा आहे? आणि त्यातून म्हणले ही शिक्षा जर अंमलातच आणायची असेल तर आपल्याकडे पर्याय आहे त्याला. हे बघ, ज्याचा सन्मान करायचा, ज्याला आदर दाखवायचा त्याची निंदा केली, ज्याला अहो म्हणायचं त्याला तुकाराने संबोधलं तरी त्याचा तो वध केल्यासारखा असतो. तेवढं कर्मेन झालं म्हणजे तू प्रतिज्ञेतून मुक्त होशील. यानं ते केलं आणि पुन्हा तरवार उपसली.
म्हणजे आता काय म्हणजे युधिष्ठिराचा जो अपमान करील त्याचा शिरच्छेद करीन अशी माझी दुसरी प्रतिज्ञा आहे. हा कृष्ण पुन्हा हसले, म्हणले बघ आपला वध हा फक्त शिरच्छेदानेच होत समजायचं, कारण स्वतः स्वतःची स्तुती केली म्हणजे वध झाल्यासारखंच आहे म्हणा. अर्जुनाने स्वतःची स्तुती करून घेतली म्हणजे मगाशी युधिष्ठिराची निंदा झाली, आता स्वतःची स्तुती झाली. त्या दोघांमध्ये इतकं चमत्कारिक अंतर आहे. आणि यात स्तुतीमध्ये अनैसर्गिक काही नाही, खोटं काही बोलला नाही, फक्त आपल्या पराक्रमाची वाखाणणी केली. आणि युधिष्ठिराजवळ ते कसं नाही ते त्यांनी वाखाणून सांगितलं, त्यामुळे ते दोन तोकं झाली. त्या युधिष्ठिर इतका कसावीत झाला म्हणता, तो म्हणला आता मी रानात जातो, मी नालायक आहे राज्य करण्याला, तुम्ही भीमाला राज्यावर बसवा, नाही तर आणखीन कोणी राज्य करा, मला आता हे राज्य नको, मी वनवासाला निघून जातो. कृष्ण म्हणले वा आता युद्ध ऐन भरावर आले आणि वनवासी होणार. मग त्यांनी त्याची समजूत काढली, म्हणले अरे तुझ्यावर तो रागून आला, तू उतावळेपणाने बोललास म्हणून, त्या ते नको ते बोललास, मला खरंच सांग तुझ्याविषयी त्याच्या अंतःकरणात द्वेष असता तर तुझा अपमान करणारा शिरच्छेद करीन अशी प्रतिज्ञा त्यानं केली असतं का? आणि स्वतःच अपमान केल्यानंतर पुन्हा स्वतःचाच शिरच्छेद करायला निघाला. इतका तो निष्ठावंत आहे तुझ्या बाबतीत, त्याच्याशी कल्पना का बाळगतो, विकल्पना का बाळगतोस? कृष्णाने समजूत घातली, भावांचं भांडण मिटलं, दोघांनी एकमेकाच्या गळ्यात गाळे घातले. गेल्या 8 दिवसात आपल्याला असं कोणी भेटलं असतं बरं झालं असं नाही हो. त्यांची भांडण मिटली, त्यांनी आपले शब्द सगळे मागे घेतले, रणांगणावर आली. कर्णाशी युद्ध आहे, आता शेवटचं युद्ध आहे. त्या कर्णाचं चाक त्या याच्यात रुतलं चिखलामध्ये, शापानी झालं नाही, इतका चिखल झाला असेल रक्तमांसाचा की कर्णाचं चाक रुतलं असेल. पण त्यावेळेला चाकाचं संरक्षण करण्याकरता चक्ररक्षक नावाचे एक वर्ग असे, गट असे, तो चाकाचं संरक्षण करी. एक रथ बिघडला तर दुसरा स्टेपनीसारखा रथही असे. कर्ण सेनापती आहे, त्याला रथ मिळालेले आहेत, त्याला चक्ररथ रक्षक मिळालेले आहेत. हा स्वतः खाली उतरला कशाला चाक काढायला? त्याला माहिती सूर्यास्त होत आलाय, सूर्यास्तावर युद्ध संपतं तेव्हा आजचा दिवस पदरात पडला, उद्याच बघून घेऊ. आता कृष्णाला यांना दुर्जनांना जास्त संधी द्यायची नाही. कर्णाने काय केलं, पुन्हा ते सज्जनपणाला आवाहन, तुम्ही पांडव धर्मज्ञानं निशस्त्राला मारावा हा धर्म नाही, तेव्हा तुम्ही धर्माने वागा. अर्जुनाने धनुष्य खाली केलं सज्जन. कृष्ण उठून उभे राहिले, म्हणजे अर्जुन कृष्ण कर्णा तुला आत्ता धर्म आठवला का? आणि मग एखाद्या न्यायाधीशानं फाशी देण्यापूर्वी आपलं निर्णयपत्र वाचून दाखवावं, जजमेंट वाचून दाखवावं, तसं कर्णाच्या विरुद्ध जजमेंट वाचलंय कृष्णानं. जेव्हा सभेस नेली पांचाली वाद मानिले न ते शर्म, तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. अभिमन्यू बाळ बहुती घाडियाला वारिले न ते कर्म, तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म. कोठे धर्मस्तदा गता, तुझा धर्म त्यावेळेला कुठे गेला होता? अर्जुना होत बाण मार म्हणाले. अर्जुन कर्णाचा शिरच्छेद झाला, अर्जुनाने बाण मारला. हे काय आहे? ही कर्णाला त्याच्या दुष्कृत्याकरता भगवान श्रीकृष्णाने दिलेली शिक्षा आहे. त्यानं जे दुर्वर्तन केलं त्याला वीरासारखा मृत्यू मला आला अशी ऐट मिरवता येता कामा नये. त्याच्या अपराधाची शिक्षा त्याला झाली पाहिजे, म्हणून त्याला निशस्त्र मारला आहे. जसं त्या फाशीच्या कैद्याला त्यानं आधीच जर आत्महत्येचा प्रयत्न केला तर पुन्हा पकडून त्याच्यावर खटला भरला जातो. अरे तुमची कटकट मिटली होती ना, त्याला मरू द्यायचं ना आत्महत्येने, काय बिघडलं नाही, आम्ही दिलेली शिक्षा कार्यवाही झाली पाहिजे. तसं भगवान म्हणतात मी दिलेली शिक्षा कार्यवाही झाली पाहिजे. अर्जुन कर्णाला ठार मारला आणि परत येऊन युधिष्ठिराला कृष्णानं सांगितलं, यस्य द्यूतजितां कृष्णां प्राहसत पुरुषाधमः तस्याद्य सूतपुत्रस्य भूमी पिबती शोणितम. कृष्णाचे शब्द आहेत. द्यूतामध्ये जो नराधम पुरुषाधमः द्रौपदीला हसला होता, तिच्याविषयी कुचाळक्या केल्या होत्या, वेडेवाकडे शब्द वापरले, तिला वेश्या म्हणाला होता, तिचं वस्त्रहरण करून घे म्हणाला होता, हा सगळा नराधम म्हणाला. त्या नराधमाचं रक्त आज भूमी पिऊन राहिली, पृथ्वी पिऊन राहिली. यस्य द्यूतजितां कृष्णां प्राहसत पुरुषाधमः तस्याद्य सूतपुत्रस्य भूमी पिबती शोणितम. अरे
असं दुर्जनाच्या वधानंतर अभिमानानं ताठ करून सांगता आलं पाहिजे की नाही? आधीच काय व्हाया, हा काय प्रकार आहे? खरोखरीच आपल्याला सांगतो, कृष्ण नीती म्हणजे काळी नीती नाही, भगवान श्रीकृष्णाची राजनीती ती जर आचरणात आणली असती तर आज आमच्या देशात जे दुर्दैव आहे की गेल्या 1211 वर्षात जे आम्ही उपभोगलं ते भोगायला नसतं. पण मी विसरलो. आणि एकदा एकाच नाही, स्वाभाविक आहे, महाभारतीय युद्धानंतर पांडवांचं राज्य झालं आणि त्यानंतर जवळजवळ 2500 वर्ष हिंदुस्थानावर कोणतंही परकीय आक्रमण झालं नाही. पहिलं आक्रमण झालं ते सिकंदरचं झालं, ते इसवी सनाच्या पूर्वी 300 वर्ष झालं. महाभारतीय युद्ध 5000 वर्षापूर्वीचं आहे. त्यानंतर इसवी सनापूर्वी 300 वर्ष म्हणजे आणखीन 122 वर्ष. या मधल्या काळामध्ये काय झाल्या, त्या भानगडी झाल्या. त्यातही 8व्या शतकापर्यंत आपण कधी तसे पराभूत झालो नाही. पुन्हा पुन्हा युद्ध आली आणि आपण जिंकलो. 8व्या शतकापासून एका निराळ्या प्रवृत्तीचे लोक आपल्याकडे आले. त्यांची जात काय आहे ते आपण ओळखलं नाही. इतर जसे शत्रू तसेच हे शत्रू म्हणून आपण लढत राहिलो आणि त्याचे दुष्परिणाम आपण भोगतो. आपण लक्षात ठेवलं नाही. आता मधल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे असं आहे, दाहिराच्या चरित्रात म्हटलंय, नांदे निरामय सुखात असा नृपाल, का शांततेत कुणी दक्ष कधी असेल, कोशामध्येच जरी ठेविले कृपाणा, त्याला गंज चढल्या विण राहतो ना. तरवार जर मी म्यानातच ठेवली तर ती बाहेर कशी निघायची? गंजून जाते. काम नसलं तरी घासून बसून तयार ठेवावी लागते. आपण आपली तरवार कधी घासून बसून तयार ठेवलीच नाही. त्यानं काय करायचंय, आणि त्यामध्ये बुद्ध येऊन गेला. त्यानं अहिंसा सांगितली सगळ्यांना. यानं म्हटलं बरं आहे, काही न करता फळ. आणि त्या अहिंसेचा परिणाम काय झाला? सावरकरांनी आपल्या 6 सोनेरी पानामध्ये कथा दिली. चमत्कार वाटावा अशी कथा आहे. एका राजवटीमध्ये तो अहिंसक होता म्हणे, अहिंसा धर्माचा उपासक. एकाने ऊ मारली, ऊ डोक्यातली. ती कुणीतरी पाहिली, राजाकडे तक्रार केली. राजाने त्याचं सगळं घरदार जप्त केलं आणि त्या जप्तीतून ऊचं मंदिर बांधलं. अरे वा रे अहिंसा. म्हणजे एका ऊच्या संरक्षणाकरता सबंध घरदार जप्त करून त्याला भुके कंगाळ करून देशोधडीला लावणं ही अहिंसा का? याच्यापेक्षा मोठी हिंसा कोणती? सद्गुणाला विकृती कशी येते त्याकरता मी आपल्याला सांगतोय. धोरण असं आहे, धोरण असणं निराळं आणि तत्वज्ञान सोडणं निराळं. आपण तत्वज्ञान सोडलं का धोरण सोडलं? काय झालं? त्या आमचं काय होतं पुष्कळ वेळा, तत्वज्ञान जमत नाही तेव्हा आम्ही धोरण आहे म्हणतो आणि धोरण जमत नाही तेव्हा आम्ही तत्वनिष्ठा म्हणतो. असं चाललंय की नाही? तेव्हा कृष्ण सर्वांगाने संपूर्ण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं चातुर्य काय, राजकारण काय, कशा करता केलं, स्वतःला काही नको आहे, कधीही काही घेतलं नाही. अगदी निष्प्रहपणे भगवान वागले. गांधारीनं शाप दिला कृष्णाला. काय आहे तिचं म्हणणं नैतिकदृष्ट्या बरोबर खरं. ती म्हणली, कृष्णा हा सगळा संहार तुझ्यामुळे झालाय. तू जर मनात आणलं असतंस तर हे घडलं नसतं. अगदी खरं आहे. जर कृष्णाने मनात आणलं असतं ते घडलं नसतं. काय करायला पाहिजे होतं कृष्णाने? दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण यांना उसळायचे आणि संपवायचे. काय झालं नसतं. पण हे मोठी मोठी धेंड झाली. बाकीचे एक विकर्ण सोडला तो कोण चांगलं होतं त्याच्यात? सगळी गाळीवर रत्नच होती. पांडव पक्षात काय होतं तेही तसंच होतं. मी निर्ममतेचा आणखीन एक नमुना सांगतो आपल्याला, कधी आपण चकित व्हाल. अश्वत्थामा काहीतरी भानगड करणार आहे म्हणून धृतराष्ट्राच्या भेटीला हस्तिनापुराला गेले भगवान. तातडीनं परत आले हे सांगून की तो अश्वत्थामा आहे, काय करेल कोणाला ठाऊक, मला परत गेलं पाहिजे. परत आले आणि काय केलं? 5 पांडव, सात्यकीने आपण एवढेच बाजूला गेले. बाकी सगळं सैन्य तसंच मोकळं सोडलं होतं. धृतराष्ट्र जीवन द्रौपदीचा भाऊ धृष्टद्युम्न सेनापती जिवंत आहे. द्रौपदीची 5 मुलं जिवंत आहेत. आणखीन 10,000 सैन्य, मी आपल्याला मागे सांगितलं 10,000 सैन्य आहे. ते सगळं आता युद्ध संपलंय. दुर्योधन मेला आहे, शांत आहेत. हा अश्वत्थामा रात्री त्यांच्या शिबिरात शिरून त्यांनी निद्रेला झोपायला लोकांना ठार मारलं. याचा अर्थ असा की पांडवांच्या पक्षात असले तरी पांडवांच्या इतके धार्मिक त्यात कुणी नाही.
तेव्हा ती कीडच आहे, ही नाही प्रकारची ती नाही प्रकारची. कीड सांभाळायची नाही, आपला असला म्हणून काय झालं. त्या ज्या कर्णाचा तो बाण होता त्याच्यावर शक्तीचा, त्याच्याकरता कृष्णाने काय काय माहितीये, दुर्योधनाच्या चिथावणीवरून कधी नव्हे ते रात्री युद्ध सुरू ठेवलं द्रोणाने. त्यांनी घटोत्कचाला बोलावला, घटोत इकडे, तू राक्षस आहेस म्हणे. राक्षसानं रात्री बळ चांगलं असतं. कृष्णानं आपल्याला प्रोत्साहन दिलं होतं आपल्या सगळ्या सामर्थ्यानेची, त्याची सगळी राक्षसी माया त्यांनी प्रगट केली. त्यानं पर्वत टाकावे, पहाड टाकावे, त्या हत्ती मोडून टाकावे, धनुष्य मोडून टाकावी, लस उलथून टाकावी. आता त्याचा विलक्षण पराक्रम. आणि यानं तो दिसू नये त्याच्या मायावीपणामुळं. तो दुर्योधन धावत धावत करण्याकडे गेला. अरे म्हणले आम्हाला वाचीव. म्हणजे काय झालं, ते घटोत्कचानं अनर्थ केला. म्हणजे तो दिसतही नाही आणि नाश झाल्याशिवाय राहत नाही. मग काय करू म्हणाले, तुझ्याजवळ ती शक्ती आहे ती टाक. ती म्हणजे मी अर्जुनाकरता ठेवली. म्हणजे त्याची गाठ पडेपर्यंत आपण जगलो तर ना. आत्ताच पंचायत झाली. आता काय करतो, कर्णानं ती शक्ती घटोत्कचावर टाकली, घटोत्कच मेला. भगवंतांनी टाळ्या वाजवल्या. युधिष्ठिराने विचारलं, कृष्णा तुला आनंद कशाचा. म्हणजे घटोत्कच मेला. हा, अरे अभिमन्यू जसा आपला तो अर्जुनाचा, सुभद्रेचा मुलगा, तसाही आपला भीमाचा गिडिंबेचा पासून झालेला. हो म्हणाले, पण तो राक्षस होता. तुमच्याशी बरं वागत असला तरी बाहेर लोकांना किती त्रास देत होता मला माहिती. तर तुमच्याशी बरं वागतो आणि बाहेर लोकांना उच्छाद करतो म्हणून त्याला पाठीची घालणं ही माझी नीती नाही म्हणाला. त्याला आज नाही उद्या मला मारावाच लागला असता. इथे बरं झालं अर्जुनही वाचला आणि तोही संपला. हे कधी आपण लक्षात ठेवलंय का, आपला म्हणून सांभाळला, आपला म्हणून सांभाळ, तो उरावर बसला तरी सांभाळ. अरे जो उरावर बसतो तो आपला कसा. शेवटी फक्त एकदाच कृष्णाने आपल्या ईश्वरी सामर्थ्याचा प्रत्यय आणून दिला आहे आणि जणू संबंध कृष्णचरित्रावर प्रकाश टाकणारी ती घटना आहे. अश्वत्थाम्याला जेव्हा अर्जुनाने गाठलं तेव्हा अर्जुनाच्या प्रतिकारासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग त्यांनी केला. त्यातून वाचण्यासाठी यांनी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. जगामध्ये हलकल्लोळ उडायचा प्रसंग आला. व्यासाने सांगितलं रे आपली अस्त्र आवडा. व्यासाने सांगितल्यामुळे अर्जुनाने आपलं अस्त्र मागं घेतलं. अश्वत्थाम्याला ते मागं घेता येईना. त्याने ते द्रौपदीच्या गर्भावरून उजलं की पांडवांना निसंतान करावं म्हणून प्रतिज्ञा केली त्यांनी, हे असं हो म्हणून. कृष्णाने तिथेच प्रतिज्ञा केली. त्यामुळे आजपासून 3000 वर्ष तू जिवंत राहशील, पण दुःख दैन्य अपराध असे वेदना शोकी थिणशील, वेदना भोगी थिणशील म्हणाले. दुःख दैन्य वेदना भोगी थिणशील. म्हणून तो अश्वत्थामा जो चिरंजीव आहे ना, तो खऱ्या अर्थाने चिरंजीव नाही, 3000 वर्ष शिक्षा भोगतोय म्हणून चिरंजीव झाली आणि ती 3000 वर्ष संपली. आता अश्वत्थामा कोणी भेटला म्हणत ते खरं मानायचं काही कारण नाही, तो संपलाय. आणि जर कोणी भेटलाच म्हणाला तर मी सांगितलं तसं सांगावं. एकदा ते त्या एका साप्ताहिकामध्ये अश्वत्थामा मला भेटला आणि त्याने काय काय सांगितलं त्याचं वर्णन आलं होतं. ते एक विद्यार्थी मला भेटायला म्हणजे असं आलंय, म्हणजे चुकीचं आहे म्हणजे तुम्हाला कसं कळलं. मला ते असं नाही सांगितलं की व्यासाने मला सांगितलं की तो अश्वत्थामा विरोधात काहीतरी बोलतोय, खरं काय ते सांग. व्यास तुम्हाला भेटले होते म्हणलं, अश्वत्थामा भेटतो तर व्यास का नाही भेटणार. काय करा. त्या अश्वत्थाम्याला शाप दिला भगवंतानी. आणि जेव्हा उत्तरेच्या प्रसूतीची वेळ आली तेव्हा द्वारकेलेले भगवान त्यावेळेला पुन्हा परत आले. ते मूल मेलेलं जन्माला आलं. हलकल्लोळ झाला त्या घरामध्ये. कुंती रडते, द्रौपदी रडते, उत्तरा कासावी झाली आहे. तिने ते लेकरू कृष्णाच्या पायावर ठेवलं. म्हणजे कृष्णा हे बघ काय झालं ते, आता मी कोणाकडे बघून जगायचं. कृष्ण काही बोलले नाही. त्यांनी आचमन केलं, प्राणायाम केला, आपल्या हातामध्ये जल घेतलं आणि महाभारत गीतं प्रतिज्ञा केली, सर्वम विश्रावयन जगत. सगळ्या जगताला ऐकवण्याकरता भगवंतांनी प्रतिज्ञा केली. तेव्हा इंटरनेट नव्हतं, पण सगळ्या जगताला ऐकविण्याकरता की एकूण माझ्या चरित्राचा विचार करताना लोक काहीतरी भलतं भलतं समजतील, माझं चरित्र काय आहे हे जणू संक्षिप्तामध्ये भगवंतांनी सांगितलं. त्या प्रतिज्ञा काय काय माहितीये, मी कधी खोटं बोललो नसेल, मी कधी रणांगणातून पळून आलो नसेल, मी जर कधी कोणाला अधर्म सांगितला नसेल आणि स्वतः अधर्माने वागलो नसेल ते बालक जिवंत हो म्हणाले. ते पाणी शिंपडलं आणि तो परीक्षित जिवंत झाला. ते भगवंतांनी स्वतःच सांगितलं की मी जे जे केला, कारण असं मी आपल्याला सांगितलं आपल्याला की न प्रहर्ष तुमच्या
न द्वेष्टे कुशलं कर्म कुशले नानुषज्यते. अकुशल कर्म करण्याचा प्रसंग येतो, नाही म्हणायचं नाही. कुशल कर्म टाळावं लागतं. कुशल कर्म येते कसं टाळा असं म्हणायचं नाही. केलंच पाहिजे, दुसरं काय करणार. आडवं आलेलं मूल कापलंच पाहिजे. त्याला कोणी भ्रूणहत्या म्हणतं काय? आडवं आलेलं मूल कापायचं नाही तर काय करायचं? कापलंच पाहिजे. त्याला कोणी भ्रूणहत्या म्हणत नाही. आणि मधुमेही माणसाला पक्वान्न घालताच कामा नाही. त्याला कोणी पुण्य म्हणत नाही, त्याला कोणी आतिथ्य म्हणत नाही. आता तो सावध असला तर बरं आहे, तर दुसऱ्या दिवशी मरायचा. सुखानी मेली अशी एक गोष्ट पती झाली मागं की ते सुखानी मेले. कशी मेले? हे असं मोकळं सोडलं म्हणून मेली. तेव्हा रोग्याला अपथ्य करायला अगदी पक्वान्न असं तरी खायला घालणं. जसं बालकाळाने काळ त्याला सांगितलं होतं, पुष्टी येण्याकरता बदामाची खीर पाजायची का? आणि त्याला साळी जाण्याचं पाणी. बदामाची खीर किती चांगली असली आणि आतिथ्याला चांगली दिसली तरी ती बालकाला द्यायची नाही. म्हणजे कुशल कर्माचा स्वीकार करायचा नाही, अकुशल कर्माचा त्याग करायचा नाही. पण या सगळ्याच्या मागे त्यागी, सत्व समाविष्टो, मेधावी, छिन्न संशय असावा लागतो. भगवान श्रीकृष्ण तसे होते आणि ते त्यांनी आपलं कर्तृत्व महाभारतामध्ये करून दाखवलं. आपण कृष्ण भक्ती करतो, आनंदाची गोष्ट आहे. पण कृष्णाचा फक्त एकच भाग घेतो, रासक्रीडेचा. हे सगळं कृष्णाचंच आहे, त्याचा आपण कधी विचार केला नाही. नाही, आता दांडिया फार वाढलाय म्हणून सांगतो, जो एकेकाळी नव्हता. कारण त्याला दांडिया रासत म्हणतात. आता ठीक, त्याला खेळायला काय हरकत नाही माझी. पण हे असं झालं तर सावरकरांनी ते महाराष्ट्र संमेलनाचे अध्यक्ष असताना जाहीरपणे सांगितलं होतं, हे बघा, पहिल्या बाजीराव सारखा पराक्रम करून मग मस्तानीच्या महालात एखादी पानबिटी खाल्ली तर चालतं म्हणे, पानपट्टी खाल्ली तर. पण दुसऱ्या बाजीराव सारखं सगळं पानपट्टीच चालू नका. तेव्हा भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची म्हणजे त्याचे सर्वांगीण दर्शन जे आहे त्याचाही विचार करायचा. आणि असा जर आपण खरंच केला तर आपल्या देशाचं त्यात कल्याण आहे. आपल्या देशाच्या कल्याणात आपल्या सगळ्यांचं कल्याण आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मगाशी सांगितलंच आहे की उद्या प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे. ज्यांना प्रश्न द्यायचे असतील त्यांनी ते दृश्य पुराणा इंद्रम यमं मातरि